आपला पहिला प्रश्न आहे की तुमचं शालेय जीवन कसं होतं आणि तुम्ही जे काही एज्युकेशन घेतलेलं आहे तर तुम्ही ते घेण्यामागचं कारण काय होतं? अम, शाळेत नेहमीच आपण जातो. हं. माझी आई शिक्षिका आहे. हं. त्यामुळे प्राथमिक शाळा जी नगरपालिकेची असते तशी बेळगावच्या कर्नाटक सरकारच्या मराठी शाळेमध्ये हं. माझं 5वी पर्यंत शिक्षण झालं हं. आणि 6वीला बालिका आदर्श नावाच्या एका खाजगी संस्थेच्या शाळेमध्ये 10वी पर्यंत शिक्षण झालं. हं. आणि 10वी मध्ये जसं आपण गर्ल गाईड वेगळ्या विविध गुणदर्शनामध्ये भाग घेतो हं. तशा सगळ्या भागा म्हणजे अभ्यास तर होताच, पण त्याच्या बरोबरीने समूहगान, नाटक या सगळ्यामध्ये मी भाग घ्यायची. हं. त्यामुळे त्या अभ्यासात ठीक असल्यामुळे ह्याही बाबतीला घरातून तसा सपोर्ट होता. हं. आणि आई शिक्षिका असल्यामुळे वाचनासाठी आणि ती लायब्ररियन होती आणि ती स्वतः खूप चांगलं वाचायची. अच्छा. त्यामुळे मग आम्ही तिघी बहिणी, आमचा धाकटा भाऊ, आम्हाला सगळ्यांनाच वाचनासाठी ती तिच्या लायब्ररीतून पुस्तकं घेऊन यायची. त्यामुळे लायब्ररीत जाऊन वाचन वाढवायचं किंवा वेगवेगळ्या प्रकारची त्या वयाला साजेशी पुस्तकं वाचायची. त्यामुळे जे एरवी संस्कारासाठी अलीकडे मी बघते की पालक विशेष प्रयत्न करतात, हं. तर तसं आमच्या बाबतीत काहीतरी पालक विशेष प्रयत्न करतात असं आम्हाला कधी जाणवलं नाही. हं. 10वी पर्यंत गर्ल गाईड मध्ये भाग घ्यायचो. त्यामुळे सामाजिक काही करायचं असतं, ग्रामीण भागात जायचं असतं, तिथे जाऊन काही गोष्टी करायच्या असतात, हे सगळं आम्हाला त्या दरम्यान समजत गेलं. त्यामुळे त्याच्यानंतर मग मी कॉमर्सला ऍडमिशन घेतली. 11वी-12वी गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये होते. मोठ्या प्रमाणावर जसं तुम्ही मुलं सुद्धा आता वेगवेगळ्या गोष्टींमध्ये भाग घेता, इलेक्शन मध्ये भाग घेता हं. किंवा वेगवेगळ्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी मध्ये जाता, NSS मध्ये जाता. मी NSS मध्ये होते, म्हणजे खरं तर मी NSS मध्ये होते म्हणूनच मी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घेऊ शकले आणि त्याचा परिणाम म्हणून नंतरच्या काळामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये मी होऊ शकले. कदाचित मी NSS मध्ये नसते तर किंवा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घेतला नसता तर हे सगळं समजलं नसतं. त्यामुळे शाळा कॉलेजमधलं जे अभ्यासक्रमातलं शिक्षण असतं ते महत्वाचं आहेच, पण त्याच्याच बरोबरीनं या सगळ्या ज्या गोष्टी आपण करत असतो त्या अधिक महत्वाच्या आहेत. त्यामुळे मला सगळ्या विद्यार्थ्यांना पण ह्या निमित्ताने तुझ्या माध्यमातून सांगायचंय की तुम्ही जेवढं महत्व अभ्यासाला देता, मार्कांना देता, परीक्षेला देता, तेवढंच महत्व तुम्ही बाकीच्या गोष्टींना पण दिलं पाहिजे. म्हणून तर त्या वयामध्ये आपल्याला एक राजकीय शिक्षण व्हावं म्हणून आपल्या निवडणुका होतात. आपल्याला आपल्यामध्ये काय काय आहे त्याचा शोध लागावा म्हणून वेगवेगळे क्लब असतात शाळा कॉलेजमध्ये, की आमच्याकडे लेडीज क्लब होता, त्याच्यानंतर आमच्याकडे NSS होतं, NCC होतं, त्याच्यानंतर इंडोर गेम्स, आउटडोर गेम्स, म्हणजे ज्यांना आउटडोर गेम मध्ये इंटरेस्ट आहे, क्रिकेट पासून ते अगदी हॉकी, कबड्डी वगैरे ह्या सगळ्यामध्ये, किंवा आणि त्याच्यानंतर मग आमच्याकडे युथ फेस्टिवल व्हायचं. ते युथ फेस्टिवल अगदी नॅशनल लेवल, कुलू मनाली वगैरे अशा लांब लांब देशामध्ये, म्हणजे देशांतर्गत आणि देशाबाहेर सुद्धा आमची टीम किंवा विज्ञानाची प्रदर्शनं व्हायची. तर मला असं वाटतं की या सगळ्याला पण तेवढंच महत्व आपण दिलं पाहिजे आणि त्या सगळ्यामध्ये पण आपण भाग घेतला पाहिजे, तरच आपल्याला आपला शोध लागतो. आपल्याला कशात इंटरेस्ट आहे, आपल्याला काय आवडतं हे आपल्याला कळतं आणि म्हणून ते अतिशय महत्वाचं आहे आणि ते माझ्या बाबतीमध्ये घडलं. म्हणून मला असं वाटतं की मला वर्षा देशपांडे ना काय करायचे ते सापडलं. अच्छा. आणि तुम्ही एज्युकेशन घेण्यामागे तुम्ही असं काय ठरवलं होतं का की मला हेच एज्युकेशन घ्यायचंय किंवा मला याच फील्डमध्ये जायचंय? हा, मी कॉमर्स ग्रॅज्युएट झाले त्याच्या दरम्यान मुलगी झाली हो नावाचं नाटक महाराष्ट्रामध्ये एक सुरू होतं आणि स्त्रीमुक्ती यात्रा येत होती मुंबईपासून बेळगाव पर्यंत. कारण बेळगाव जरी कर्नाटकात आज असलं तरी ते मराठी कल्चर आणि मराठी कन्नड मिक्स कल्चरचं गाव आहे. आणि आम्ही मराठी शाळेमध्ये शिकल्यामुळे ह्या इकडे पुण्या मुंबईत काय घडतं ते आम्हाला कळत असायचं. त्यामुळे ती यात्रा बेळगाव पर्यंत आली. त्याचा परिणाम म्हणून आम्ही पण मुलगी झाली होय नाटक बसवलं. मी त्या नाटकामध्ये काम पण केलं आणि त्या सगळ्यामुळे या सगळ्याची माहिती आम्हाला होत गेली. आणि त्या नाटकाच्या प्रॅक्टिसच्या दरम्यान जे प्रयोग झाले त्याच्यानंतर मग ती यात्रा आली गेली. स्त्रीमुक्तीचा विचार आम्हाला समजला. विमेन लिबरेशन म्हणजे पुरुषांपेक्षा स्त्रियांना वेगळे काहीतरी प्रश्न आहेत आणि त्याच्यातून स्त्रियांनी मुक्त झालं पाहिजे हे आम्ही वयात येताना, म्हणजे ज्या वयामध्ये आपण तरुण होत असतो, आपण एक मुलगी एक बाई होत असते, त्याला बाईचे म्हणून काही वेगळे प्रश्न ते जाणवायला लागतं, त्या काळात आम्हाला हे समजलं.
आणि एक मोठी लढाई जगभरामध्ये स्त्रिया लढतायत ह्याची जाणीव आम्हाला झाली. आणि त्याच दरम्यान आम्ही प्रतिशब्द नावाचं एक नवीन लायब्ररी सुरू केली आणि त्या लायब्ररीमध्ये महाराष्ट्रातल्या ह्या छाया दातार, शारदा साठे वगैरे सगळ्यांना आम्ही पत्र लिहिलं की तुमची जी मासिक आहेत, विद्याबाळ त्यावेळेला स्त्री मासिकाच्या इथे पुण्यामध्ये संपादिका होत्या आणि त्यांना आम्ही कळवलं की आम्ही अशी लायब्ररी सुरू केली खास मुलींसाठी, बायकांसाठी, आणि तुम्ही आम्हाला तुमची पुस्तकं, तुमची मासिकं पाठवा, कारण आमच्याकडे काही एवढे पैसे नाहीयेत की आम्ही विकत घेऊ शकू, की आम्ही त्याचं सबस्क्रिप्शन भरू शकू. आणि त्यांनी आम्हाला कॉम्प्लिमेंटरी कॉपीज पाठवायला सुरुवात केली. त्याच्यामुळे स्त्री मासिक आमच्याकडे येत होतं आणि त्या स्त्री मासिकामध्ये तोपर्यंत आम्ही मैत्रिणी चर्चा करायचो की आपण स्त्रीमुक्त झाली पाहिजे म्हणतो, पण हुंडा न घेणारा किंवा अंधश्रद्धा आहे, तुमचं ते कुंडली वगैरे बघणं, किंवा जातीतच धर्मातच आपल्या लग्न केलं पाहिजे हे कंपल्शन पण आपण मान्य नाही करायचं. असं जर आपण बंड करायचं तर आपण बंड करू मुली, पण अशी मुलगे कुठे आहेत? ऐन लग्नाच्या मांडवात पोरं आय लव्ह यू वगैरे म्हणतात, पण ऐन वेळेला पोरं आईच्या पदराआड दडतात. तर आमचेही मित्र तसेच होते, अवतीभोवती जे होते ते. पण अशी माणसं नसतात आणि हे काय सांगतात आपल्याला की असं केलं पाहिजे, हे कसं जमणार आपल्याला? आपल्याला तर करायचंय की हुंड्याशिवाय आपल्याला लग्न करायचंय, आपला जोडीदार समजदार असायला पाहिजे, तो आपला मित्र असायला पाहिजे, तो आपला बेस्ट फ्रेंड आपला नवरा व्हायला पाहिजे, असं सगळं आम्ही चर्चा करायचो मैत्रिणी. पण आम्हाला कळत नव्हतं की हे आमच्या आयुष्यामध्ये कसं घडणार आहे. मग दरम्यानच्या काळात त्या स्त्री मासिकामध्ये एक जाहिरात होती. पोस्ट बॉक्सवर एका माणसाने लिहिलं होतं की हुंडा घ्यायचा नाहीये, पत्रिका बघायची नाहीये, जात धर्माची अट नाहीये, पण त्या बाईंनी पूर्ण वेळ सामाजिक काम केलं पाहिजे अशी त्याच्यातली अट होती. आम्हाला ते खूप भारी वाटलं, इंटरेस्टिंग वाटलं एकदम. मग आम्ही त्या पोस्ट बॉक्सवर त्या माणसाला अभिनंदनाचं पत्र लिहिलं, सगळ्या मैत्रिणींनी मिळून लिहिलं. माझ्या ग्रुपमध्ये 10-12 जणी होत्या, सगळ्यांनी मिळून एकच पत्र लिहिलं होतं. हा, एक कॉमन पत्र लिहिलं होतं. आणि मग नंतर त्याचं उत्तर आलं, त्या माणसाने त्याचे अनुभव लिहिले की त्याच्या ह्या निर्णयाचा लोकांनी कसा गैरफायदा घेतला किंवा काय काय गमती जमती त्याच्या आयुष्यात घडतायत आणि अजून त्याला हवी तशी काही मुलगी सापडलेली नाहीये असं त्यांनी लिहिलं. आणि मग त्याच्यानंतर मात्र त्या माणसाचा आणि माझा पत्रव्यवहार सुरू झाला. तो 4-5 महिने पत्रव्यवहार सुरू झाला आणि तोच माणूस नंतर वर्षभराच्या मोठ्या संघर्षानंतर योगायोगाने तो माझा नवरा झाला. आणि संजीव बोंडे प्राध्यापक जे रयत शिक्षण संस्थेमध्ये रयत सेवक म्हणून त्यांनी त्यांच्या आयुष्याची 30-32 वर्ष नोकरी केली. त्यांनी जाणीवपूर्वक इथे सातारा हे शहर निवडलं, कारण हे नरेंद्र दाभोळकरांची ही कर्मभूमी आहे आणि अंधश्रद्धा निर्मूलन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन आणि समाजवादी चळवळीत आपण जवळ राहिलं पाहिजे आणि रयत सारखी संस्थेमध्ये राहिलं पाहिजे, हा त्यांनी निर्णय जाणीवपूर्वक घेतलेला होता. प्राध्यापक त्यांना व्हायचंच होतं, त्यामुळे ते विदर्भातले आहेत, माझं सासर वर्ध्याचं आहे, पण तरी आम्ही आमची कर्मभूमी जाणीवपूर्वक सातारा निवडली. त्यांनी ती निवडली म्हणून माझी पण ती कर्मभूमी झाली. आणि आज तागायत त्यांच्या माझ्यामधली ही कमिटमेंट कंटिन्यूड आहे. त्यांनी हे ठरवलं होतं की पूर्णवेळ सामाजिक कार्यकर्तीला आपण पाठबळ द्यायचं आणि त्या आज तागायत आर्थिक आणि कौटुंबिक सगळी जबाबदारी ते पार पाडतायत. आता ते निवृत्त आहेत, आता ते माझ्या कामामध्ये पण मला मदत करतात. अच्छा. आणि ताई, तुमचं कुटुंबाशी नातं कसं होतं? तुमचे आई वडिलांसोबत तुमचं नातं कसं होतं? वडील माझे पूर्ण वेळ संघाचे कार्यकर्ते होते. आई माझी गांधीवादी विचाराची आहे, किंबहुना काँग्रेसी विचाराची आहे. तिचं कुटुंब त्या पद्धतीचं होतं. लहानपणी ती सेवा दलात, काँग्रेसच्या सेवा दलात जायची आणि साने गुरुजी वगैरे नंतरच्या समाजवादी ह्या चळवळीशी पण तिला जवळून नातं तिने सांगितलेलं आहे. त्यामुळे त्या दोघांमध्ये थोडा वैचारिक आणि राजकीय मतभेद होता. पण शेवटच्या म्हणजे माझे वडील जायच्या आधीच्या काळात जयप्रकाशजींच्या दिल्लीच्या आंदोलनात माझे वडील संघाच्या माध्यमातूनच पण सक्रिय सहभागी झाले होते. त्यामुळे आमच्या घरामध्ये प्रत्येकाला जगण्यासाठी एक राजकीय सामाजिक विचार असायला पाहिजे हा संस्कार असा कोणीतरी करतं वगैरे म्हणून नाही, पण ह्या दोघांमधले हे वाद चर्चा हे सगळं आमच्या घरामध्ये होतं. आणि मी मोठी, मला 2 धाकट्या बहिणी आहेत. एक माझी बहीण डॉक्टर आहे, दुसरी माझी बहीण लायब्ररियन आहे आणि मला धाकटा भाऊ आहे की जो बिझनेसमन आहे. त्याची पत्नी पण वकील आहे. माझे भाऊजी जे साताऱ्याचे आहेत, एक बहीण माझी साताऱ्यात असते आणि दुसरे, आणि आमच्याकडे सगळी आंतरजाती आंतरधर्मीय स्वतः पहिलं लग्न माझं होताना खूप संघर्ष करावा लागला, पण नंतर मात्र अनुभव असा की माझ्या लग्नानंतर माझ्या सगळ्या भावंडांना विनासायस धर्म जातीची अट न घालता आमच्या कुटुंबानी सगळ्या जाती धर्मातले त्यांच्या निवडी, ज्या मुलांनीही आपापल्या बायका निवडल्या, मुलींनी आपापले नवरे निवडले आणि त्या सगळ्याला पाठबळ आमच्या कुटुंबाने दिलं. माझ्या वडिलांकडच्याही आणि आईकडच्याही.
हा. दोन्ही कुटुंबांमधला हा बदल माझ्या लग्नानंतर झाला असा माझा अनुभव आहे. आणि त्या संदर्भात माझ्या आईने तिची पण ऑटोबायोग्राफी लिहिलेली आहे. त्यामुळे कुटुंब म्हणशील तर युजली जे खूप संघर्ष, गरिबी वगैरे असं सगळं आपण पाहतो, तर तसं नाही. मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंब, खाऊन पिऊन सुखी होतो. फार काही अपेक्षा पण नव्हत्या. मला आता विशेष वाटतं की 4 मुलं माझ्या आई वडिलांनी तेवढ्या महागाईच्या काळात कशी काय आपल्याला सांभाळलं, आणि कुठलीही गोष्ट ही गोष्ट मिळणार नाही असं पण ते कधी म्हणाले नाहीत. ताई, त्याच्यानंतर तुम्ही जे पुस्तक लिहिलं होतं कोयत्याच्या मुठीत, तर आपण त्याला लक्षात घेऊनच आपण आजची खरी मुलाखत आता खरी आपण सुरू करतोय. ताई, तुम्ही त्याच्यामध्ये बीड जिल्ह्याबद्दल तुमचा जो अनुभव होता, जे तुमचं कार्य आहे त्याच्याबद्दल तुम्ही त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. तर ताई, तुम्ही बीड जिल्हा निवडण्यामागचं कारण काय, किंवा तुम्ही सुरुवात बीड जिल्ह्यापासून केली की त्याआधी पण तुम्ही आधी काही काम केलं होतं, त्याबद्दल थोडी माहिती द्या. तर विषय असा आहे की आम्ही दलित महिला विकास मंडळाच्या माध्यमातून गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याच्या संदर्भातलं काम 2004 साली सातारा जिल्ह्यात सुरू केलं. पहिली 5-6 डेकॉय ऑपरेशन्स, म्हणजे मुलगा मुलगी तपासताना डॉक्टरना पकडण्याचे जेवढे गुन्हे आम्ही दाखल केले पहिले, ते सगळे सातारा जिल्ह्यातले आहेत. आणि सातारा जिल्ह्याच्या पाठोपाठ आम्ही खालोखाल सांगली आणि कोल्हापूरमध्ये काम सुरू केलं होतं. पण दरम्यानच्या काळात आमच्याकडे आमच्या मुक्तांगणवरती मुलांचं हॉस्टेल चालायचं, आणि त्या हॉस्टेलमध्ये एक आमच्याकडे बीडचा मुलगा होता. तो म्हणाला, तो आमच्या बरोबर ह्या सगळ्या प्रक्रियेत आमच्या सोबत असायचा. मग तो म्हणाला की हे काहीच नाही. आमच्या बीडला तेव्हा लँडलाईन असायचे, त्यावेळेला मोबाईल वगैरे नव्हते आपल्याकडे. तर तो म्हणाला की हे काहीच नाही. म्हणाला, ताई तुम्ही आमच्या बीडला फोन करा. म्हटलं, मी तुम्हाला आता 10 अपॉइंटमेंट घेऊन देतो. आम्ही गमतीतच त्याला म्हटलं, चल म्हटलं, कर फोन. आम्ही पण असं ऐकले, कारण तोपर्यंत 2000 ची जनगणना आली होती आणि 2011 ची जनगणना येऊ घातली होती. आणि पूर्ण देशभरामधल्या वाईट 10 जिल्ह्यांपैकी एक जिल्हा बीड होता. अच्छा. त्याच्या आधी 2000 ची जनगणना जो 2001 ला आली, त्याच्यामध्ये वाईट जिल्हा कोल्हापूर, त्याच्या खालोखाल सांगली, त्याच्या खालोखाल सातारा. त्यातही पन्हाळा तालुका हा सगळ्यात वाईट तालुका होता. आणि 2011च्या जनगणनेत मात्र वाईट 10 जिल्ह्यांमध्ये बीडचं नाव पुढे आलं होतं. आणि नुसतं बीडचं नाव पुढे आलं असं नाही, तर त्यातला शिरूर कासार तालुका हा सगळ्यात वाईट तालुका आहे असं नोंदवलं गेलं होतं. म्हणजे 795 मुली जिवंत आहेत असं ते रिपोर्ट सांगत होता. आणि हा सगळा विषय आरोग्य मंत्र्यांशी संबंधित आहे. कारण सगळ्या सोनोग्राफी सेंटर्सवर कंट्रोल ठेवणं, त्यांना कायदा पाळायला लावणं, असा हा विषय आहे. मग म्हटलं, आरोग्य मंत्र्यांचा पण जिल्हा आहे, वाईट पण जिल्हा आहे, आणि शिरूर कासार तालुका सगळ्यात वाईट आहे असा रिपोर्ट सांगतोय, तर चल म्हटलं, घे अपॉइंटमेंट, बघू. आणि त्यांनी खरोखरीच इथेच, म्हणजे जिथे आता आपण मुलाखत घेतोय त्या माझ्या घरामध्येच, इथल्याच लँडलाईन वरून आमच्या शैलाताई आणि अश्रुबा नावाचा आमचा तो कार्यकर्ता केस तालुक्यातला, त्यांनी बसून आम्हाला 10 अपॉइंटमेंट घेऊन दिले. फोनवरती. मुलगा मुलगी तपासायला यायचे, या की म्हणाले. त्यावेळेस अशी भीती वगैरे काही नव्हती? काहीच नव्हतं. कायदा नावाची गोष्ट बीडमध्येच काय, महाराष्ट्रात कोणी मानत नव्हतं हा कायदा. आणि बिंदास करायचे लोक. आणि अगदी कमी खर्च मागितला होता, 800 रुपये. त्या काळातले, तेव्हा 2007 ची गोष्ट असेल. आणि हायेस्ट 2,500-3 हजार मागितले होते मुलगा मुलगी तपासायला, फक्त तपासण्यासाठी. म्हटलं चला. आणि मग कोण गरोदर आहे, कारण त्याच्यासाठी आम्हाला डेकॉय ऑपरेशन करायला गरोदर महिला शोधली पाहिजे. तर मग आमची कार्यकर्ती एक इथेच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये, तेव्हा ती नोकरीत नव्हती, वर्धेकडची, आमच्या दूरच्या नात्यातली. आणि मग ती तयार झाली, गरोदर होती. तिला म्हटलं चल. मग तिला सोबत घेतली. आमची जीप होती, ट्रॅक्स त्यावेळेला. आणि मग सगळे गणपतीचा दिवस, त्यामुळे म्हटलं चला जाऊया. गणपतीच्या आदल्या दिवशी आम्ही बीडला गेलो. अच्छा. आणि मग त्यांना सांगितलं, त्यावेळेला मी नॅशनल कमिटीची मेंबर होते भारत सरकारच्या. त्या कमिटीबद्दल थोडीशी माहिती. ती कमिटी म्हणजे, कारण हा कायदा जेव्हा झाला, गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा, त्याच्यामध्ये सेंट्रल सुपरवायझरी बोर्ड आहे, स्टेट सुपरवायझरी बोर्ड आहे. हा किती साली झाला होता? हा कायदा महाराष्ट्रामध्ये 88 ला झाला, 94 ला देशात लागू झाला. आणि 2000 साली ज्या वेळेला आम्ही सुप्रीम कोर्टात, मासूम सेहत आणि साबू जॉर्ज नावाचा आमचा मित्र सुप्रीम कोर्टात गेला, त्याच्यानंतर 2003 ला या कायद्यामध्ये महत्वाचे बदल झाले. या कायद्याचं नाव आहे गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा. मुळातला कायदा महाराष्ट्रातला.
हा. पण मग तो देशाने लागू केला 94ला, पण त्याचं नाव आम्ही 2003ला बदललं. त्याला असं केलं की गर्भधारणा पूर्व म्हणजे पोटात बाळ येण्यापूर्वी आणि प्रसवपूर्व म्हणजे बाळ जन्माला येण्यापूर्वी अशा 2 टप्प्यामध्ये गर्भलिंग निदान करणं शक्य आहे असं सायन्स म्हणतं. आणि त्याला प्रतिबंध करणारा कायदा असं ह्या कायद्याचं थोडक्यात स्वरूप. एरवी जेवढे आपल्याकडे सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे जेवढे क्रिमिनलशी संबंधित फौजदारी स्वरूपाचे गुन्हे आहेत ते सगळे पोलिसांकडे असतात. पण हा कायदा आरोग्य विभागाकडे, कारण हा वैद्यकीय क्षेत्रातल्या गुन्हेगारीशी संबंधित कायदा आणि हे पोलिसांना तितकंसं समजू शकत नाही, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, कारवाईसाठी पोलिसांचं संरक्षण घेऊ शकतात पण पोलिसांनी हा कायदा चालवायचा नाही. कारण संविधानिक हिशोबाने म्हणजे आपल्या राज्यघटनेप्रमाणे आरोग्य व्यवस्था नीट ठेवण्यासाठीचा हा कायदा आहे. त्यामुळे ती जबाबदारी आरोग्य विभागाची, त्यामुळे याच्यामध्ये पोलीस नाही आहेत. आणि मग हा कायदा PCPNDT नावाने ओळखला जातो. PC म्हणजे प्री कन्सेप्शन आणि PNDT म्हणजे प्री नॅटल डायग्नोस्टिक टेक्निक्स. आणि त्याला कंट्रोल करणारा कायदा. मग लोक म्हणाले कशाला आणलंय ते मशीन, बॅन करून टाका ना. मशीन खूप चांगलं आहे. पूर्वी नाडी परीक्षा करून किंवा रक्तलघवी तपासून निर्णय करावे लागायचे डॉक्टरना. आता थेट डॉक्टरना शरीराच्या आतमधलं आणि त्या बाळाच्याही आतमधलं सगळं दिसू शकतं. त्यामुळे डॉक्टरांची खूप मदत करणारा कायदा आहे. पण आपण एवढे बुरसटलेले विचाराचे आहोत की आपण बाकी सगळं बघून बाळ बाळंतीण व्यवस्थित आहे, किडनी नीट आहे, तुमची लिव्हर नीट आहे, तुमचं बाकीच्या ऑर्गन्स नीट आहेत, पॅन्क्रायटिस नीट आहे, तुमचं पित्ताशय असं न सांगता त्याच्यासाठी याचा वापर न करता. वाईट गोष्ट अशी आहे की मुलगा मुलगी बघताना डॉक्टरनी जॅनेटल पण बघितलं पाहिजे, म्हणजे त्यांचं लिंग पण बघितलंच पाहिजे, ते नॉर्मल आहे व्यवस्थित आहे हे पण त्यांनी सांगितलं पाहिजे. पण ते नीट आहे व्यवस्थित आहे न सांगता ते मुलगा आणि मुलगी सांगायला लागले आणि त्याचा गैरवापर झाला. त्यामुळे बायका तर ह्या मशीनला मुलगा मुलगी बघायचं मशीनच म्हणतात आतापर्यंत. त्यामुळे ह्याच्या संदर्भातला जो कायदा आहे त्याच्या सर्वोच्च समितीची मी मेंबर राहिले 3 वर्ष. त्यावेळेला अंबुमणी रामदास नावाचे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आरोग्यमंत्री होते आणि रेणुका चौधरी आमच्या महिला बाल कल्याण मंत्री होत्या. त्यांच्या कार्यकालामध्ये मी त्या कमिटीची सदस्य होते, इथे केलेल्या डेकॉय ऑपरेशन्स म्हणून. तर त्यामुळे मग मला ते सर्किट हाऊसला राहायला मिळणं माझ्या टीम सहित हे शक्य झालं. आणि मग आम्ही सर्किट हाऊसला राहिलो त्या दिवशी आणि मग बाहेर आलो आणि मग म्हटलं की गरोदर बाईला आणि तिच्यासोबतच्या साक्षीदाराला, त्यावेळेला काही हे मोबाईल बिबाईल नव्हतं, त्यामुळे आता ते जसे कॅमेरे तुम्ही लग्नात वापरायचे ना पूर्वी हँडीकॅम, तो कॅमेरा आणि ऑडिओ सिस्टीम आम्ही सगळं जोडून दिलं आणि त्याच्यासोबत एक पुरुष कार्यकर्ता साक्षीदार जोडला. त्यांची एक ऍफिडेव्हिट्स घेतो आम्ही की मुलगा मुलगी काही असलं तरी मला ते प्रिय आहे आणि मी ते कुठल्याही परिस्थितीत गर्भपात करणार नाही आणि मी सरकारला मदत करते असं आम्ही ऍफिडेव्हिट वरती लिहून घेतो. आणि तेव्हा ते अपॉइंटमेंट मिळालीच होती ना, 800 रुपयापासून 3000. त्यामुळे नोटा पण आम्ही नोंदवल्या, जसं अँटी करप्शनला नोंदवतात तशा नोटाही नोंदवल्या आणि निघालो. आणि सर्किट हाऊसच्या बाहेर गेटवर आलो. युजली आपण रिक्षावाल्यांना विचारतो एखाद्या नवीन गावात गेलो की कुठलं चांगलं हॉटेल कुठे आहे, कुठलं चांगलं लॉज कुठे आहे, कुठल्या दवाखान्यात जावं, आणि त्याचे त्यांना कट्स पण मिळतात 500 रुपये वगैरे. तर रिक्षावाल्याला आमच्या शैला त्यांनी विचारलं की एवढे दवाखान्याची यादी दाखवली, हे दवाखाना कुठे, हे काय म्हणले इथंच आहे. कशाला म्हणले रिक्षात बसते, चला म्हणले चालतच. तो आला बरोबर, तिथेच घेऊन गेल्या आणि झालं डेकॉय ऑपरेशन. मुलगा मुलगी तपासून मुलगा आहे म्हणून सांगितलं तिला. 800 रुपये घेतले आणि मग सगळी कारवाई वगैरे आम्ही सुरू केली. नंतर किती प्रोसेस कशी होती, तुम्ही सुरुवातीला गेल्यानंतर तिथे बसल्यानंतर सांगितलं मुलगा मुलगी तपासायचंय. ते म्हणाले बसा. बाकीचे पेशंट क्लिअर करून काढले. गणपतीचा दिवस होता त्यामुळे पेशंट कमी होते. मग म्हणाले ते तज्ञ तपासणारे डॉक्टर दुसरीकडनं येणार आहेत, जरा थांबा. मग ते तज्ञ डॉक्टर आले, मग ते आणि ह्या डॉक्टरनी मिळून मुलगा मुलगी तपासलं. ते तपासताना ऑडिओ व्हिडिओ सगळं रेकॉर्डिंग झालं. मुलगा आहे म्हणून सांगितलं, पैसे दिले. व्हिडिओ कसा शूट केला तुम्ही, कारण की मी नाही, मी ह्यातलं कधीच काही केलं नाही. माझ्या सोबतचे जे कार्यकर्ते आहेत, म्हणजे सांगायला हरकत नाही की हे सगळे जे आहेत करणारे ते साक्षीदार, त्या महिलेसोबत जाणारे इतर कार्यकर्ते साक्षीदार, ह्या सगळ्यातले पंच आणि ह्या गरोदर माता, ह्या सगळ्यांनी लढलेली ही लढाई आहे. खरं तर ही माझी लढाई नाहीये. मी त्या लढाईच्या दरम्यान ती लढाई लढण्याचं प्लॅनिंग मी केलं असेल
केल्यानंतरचं पाठबळ मी दिलं असेल, त्याची कायदेशीर कारवाई मी केली असेल आणि कारवाई पुढे शेवटपर्यंत जाईल आणि संपूर्ण भारतामध्ये न्यायाधीशांच्या पर्यंत पासून ते सगळ्यांच्या पर्यंत ह्याची जाणीव निर्माण होईल, याच्यामधली माझी भूमिका महत्वाची आहे. पण ही सगळी प्रक्रिया कॅमेरे चालवणं, ऑडिओ सिस्टीम चालवणं, त्यांना पटवून सांगणं, रंगे हात पकडणं, हे सगळं आमच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. जवळजवळ आम्ही 56हून अधिक डेकॉय ऑपरेशन्स केली आणि जवळजवळ आम्ही 60-70 डॉक्टरना पकडलेला आहे. आणि या सगळ्यांविरुद्धची लढाई महाराष्ट्रभरातल्या आणि इव्हन सुरतमध्ये सुद्धा वेगवेगळ्या कोर्टात ही लढाई आमची सुरू आहे. पण त्याच्यामधल्या ज्या ह्या 10-12 जणी 10-15 जणी ज्या कोणी आहेत आमच्या गरोदर माता, त्यांचे फॅमिली मेंबर्स, आमचे कार्यकर्ते, साक्षीदार, पंच, हे सगळेची नावं कोर्टाला माहिती आहेत आणि आम्हाला माहिती आहे. पण त्या पब्लिक ऍट लार्ज त्यांच्या सुरक्षेसाठी आपण त्यांची नावं घेऊन त्यांना पुढे आणू शकत नाही. त्यामुळे त्यांचे कॅमेरे ऑपरेट करणं असेल, ऑडिओ सिस्टीम ऑपरेट करणं असेल, हे त्यांनी केलेलं आहे. ह्यातलं मी काहीच केलं नाही. आता जरी मी गेले तर मला एका मिनिटात ते ओळखतील. त्यामुळे मला कोणी मुलगा मुलगी सांगणारच नाही. ज्या सामान्य माणसाने हे केले त्या सामान्यांची ही लढाई आहे आणि ती असामान्य पद्धतीने लढण्यासाठीचं जे पाठबळ आहे ते व्यक्तिशः मी किंवा दलित महिला विकास मंडळ या आमच्या संस्थेने दिलेलं आहे. त्यामुळे ही सगळी लढाई आहे ही त्यांनी लढलेली आहे. त्यामुळे तो कॅमेरा चालवणं वगैरे ह्या गोष्टीमध्ये तज्ञता माझी नाही, ती त्यातले एक्सपर्ट लोक आहेत त्यांची आहे. त्याचं अनएडिटेड द्यावं लागतं. आमच्या त्या केलेल्या ह्या गोष्टी जशाच्या तशा रॉ नेऊन कोर्टासमोर दाखल करावं लागतं. त्याची स्क्रिप्ट जशीच्या तशी लिहून द्यावी लागते. मग परत एकदा कोर्टात हे सगळं रेकॉर्ड होतं, कॅमेरे असेच लावून ते संबंधित सगळ्यांना बसवून, त्या आरोपीला पण बसवून, आणि मग त्याला एव्हिडेन्शियल व्हॅल्यू किंवा त्याला पुरावा म्हणून मान्यता मिळते. ते सोपं नाही. ज्यावेळेस आपण स्टिंग ऑपरेशन करतो तेव्हा जे शूट झाले तेच तुम्ही परत एकदा शूट करता कोर्टासमोर, त्याचा ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग परत एकदा होतं कोर्टरूम मध्ये, कोर्टासमोर. कोर्ट खुर्चीमध्ये न्यायाधीश तिथे बसलेले असतात आणि त्याच्यानंतर मग ही सगळी प्रक्रिया होते परत एकदा. आणि मग तो तिथे आम्ही हॉस्पिटलमध्ये बघितलेला आवाजच हा आवाज होता, हे फोरेन्सिक लॅबला पाठवलं जातं, तिथे ते चेक केलं जातं आणि मग चेक केल्यानंतर त्याला मान्यता मिळते की हे जे की काही सीडी आम्ही दाखल केलेली आहे किंवा त्याच्यासोबत ही काही स्क्रिप्ट आम्ही दाखल केलेली आहे ती खरी आहे असं म्हणून मग त्याला एक्झिबिट पडतं. एक्झिबिट पडणं म्हणजे त्याला पुराव्याची मान्यता, कोर्ट त्याला पुरावा म्हणून ग्राह्य धरतं. ते परत एकदा रेकॉर्ड व्हावं लागतं कोर्टासमोर आणि फोरेन्सिकनी ते चेक करावं लागतं कोर्टासमोर जरी झालं तरी, की हा त्यांचाच, हा वर्षा त्यांचाच आवाज आहे, हा मानेंचाच आवाज आहे, सर रेकॉर्डवर यावं लागतं. त्याच्याशिवाय त्याला पुरावा म्हणून मान्यता मिळत नाही. पण हे कधी वापरतो आम्ही? युजली जर साक्षीदार फितूर झाला तर. साक्षीदार ऐन वेळेला म्हणतो मला काही आठवतच नाही, उद्या माने म्हणाले मला काही आठवतच नाही, वर्षा देशपांडेंची म्हणजे काही ओळखच नाही असं तो म्हणाला साक्षीदार, तर मग आम्ही हा सगळा पुरावा रेकॉर्डवर आणतो आणि आम्ही तो दाखल करतो. आणि म्हणून ह्याला डेकॉय ऑपरेशन म्हणतो आपण, किंवा तो चांगला शब्द नाहीये, स्टिंग ऑपरेशन म्हणजे सापळा रचणं असं आपण त्याला म्हणतो. आणि अशा आम्ही 56 वेळा हे केलं आणि 56 वेळा आम्ही सक्सेसफुल झालो. हे सगळ्यात वाईट गोष्ट आहे की आम्ही प्रत्येक वेळेला म्हणायचो की हा आता झालं म्हणजे आता डॉक्टर शहाणे होतील, आता झालं की आता शहाणे होतील, तर अजूनही ते शहाणे झालेले नाही. आम्ही केलेल्या कामामुळे, म्हणजे जेव्हा आम्ही काम सुरू केलं त्यावेळेला 6 लाख मुली देशामध्ये गर्भलिंग निदान करून गायब होत होत्या, कचऱ्याच्या कुंडीत गर्भ जाऊन पडत होते. आणि आता आम्ही जेव्हा ती आकडेवारी बघतो तेव्हा आता ते 4 लाखापर्यंत कमी झाले. महाराष्ट्रातलं या पापातलं कॉन्ट्रीब्युशन, पाप नाही म्हणणार मी, ह्या फौजदारी गुन्ह्यातलं कॉन्ट्रीब्युशन, कारण पाप म्हटलं की ते पाप पुण्याच्या गोष्टी मेल्यावर हिशोब लागतो ना, तो आत्ताच लागला पाहिजे हिशोब. त्यामुळे ह्या क्राईमला इथेच शिक्षा झाली पाहिजे, म्हणून त्याला पाप पुण्य म्हणता कामा नये असं पण मला वाटतं. त्यामुळे या क्राईम मधलं जे कॉन्ट्रीब्युशन आहे महाराष्ट्राचं, ते दरवर्षी 53,000 मुली महाराष्ट्रातल्या गर्भलिंग निदान होऊन अजूनही होतात. म्हणजे ही आकडेवारी देशाची 1600 दर दिवशी आणि महाराष्ट्राची दर दिवशी 53. प्रत्येक दिवशी 53 मुली गर्भलिंग निदान होऊन गर्भपात करून, बेकायदेशीर गर्भपात करून गायब केल्या जातात. पण आता आपण बघतो की हा काळ खूप बदलत चाललेला आहे. मुलींना आजकाल मुली एरोप्लेन चालवत आहेत, खूप पुढे येत आहेत. मग अजूनही ह्या गोष्टी कशा काय होत आहेत? हे जरी जनरल, म्हणजे एक सावित्रीबाई असते, एक कोणीतरी विमान चालवते, एक कोणीतरी मिलिटरीत जाते, म्हणून तो नियम नाही होत. आजही मुलगी जन्माला आली तर तिला सांभाळणं जिकिरीचं आहे.
आजही मुलगी जन्माला आली तर ती शिकली सवरली तरी किती आशा वर्कर आपला पगार निम्मा माहेरी देतात, किती अंगणवाडी ताई आपला निम्मा पगार माहेरी देतात, किती शिक्षिका ज्या समानतेच्या गोष्टी मुलांना शिकवतात त्या किती शिक्षिका आपल्या आई वडिलांना म्हातारपणी सांभाळतात. आजही मुली शिकल्या सवरल्या नोकरी केल्या पैसे मिळवल्या तरी आजही मुली ह्या सगळी खर्च आई वडिलांना करायला लावतात आणि जाऊन मग सासर घराची भर करतात. त्यामुळे मुलगी ही लॅबिलिटी आहे, मुलगी ही तोटा आहे, ही मानसिकता अजून बदललेली नाही. की लग्नासारख्या अतिशय महत्वाच्या आयुष्यातल्या निर्णयात ते हुंडा घेऊन भ्रष्टाचार करतात, त्यांना लाज वाटत नाही. हुंडाबंदीचा कायदा असून सुद्धा हुंड्याला अजून आपल्याकडे सगळीकडे मान्यता आहे. मोठ्या मोठ्यांच्या अंबानींच्या घराचं लग्न बघितलं, मोठ्या मोठ्या मंत्र्याच्या घराचं लग्न बघितलं, अशा बिल्डर लॉबीच्या लोकांची लग्न बघितली की गोरगरिबाला पण वाटतं मग असं लग्न मिळालं पाहिजे. त्यामुळे हुंड्याचा प्रश्न जोपर्यंत संपत नाही, घरातून बाहेर पडल्यानंतर कुठेही 24 तास मुली फिरल्या तर त्यांची छेड निघणार नाही, त्यांचा विनयभंग होणार नाही, त्यांचा बलात्कार होणार नाही, ह्याची खात्री जोपर्यंत वाटणार नाही आणि मुली सासरी जरी नांदायला गेल्या तरी त्या आई वडिलांचं सगळं जोपर्यंत करू शकणार नाहीत तोपर्यंत मुलगी नको ही मानसिकता आहे आपल्याकडे. आणि त्या मानसिकतेचा परिणाम म्हणून आजही मोठ्या प्रमाणावर एक किंवा दोन, मग 2 मुलगी असले तर फार छान, 1 मुलगी असेल तर मुलगा पाहिजेच, 2 मुली असतील तर पाप बिचारे होते, त्यांना 2 मुलीच आहेत असं म्हणणार आपण. तर ही मानसिकता जोपर्यंत आपण बदलत नाही किंवा मुळातच सगळ्या प्रॉपर्टीमध्ये मुला मुलींना सारखा हक्क देत नाही, स्वयंपाक करण्यापासून सगळ्या कामांमध्ये सारखी वाटणी कामांची जोपर्यंत आपण करत नाही, शिक्षणामध्ये मुलाला इंजिनिअरिंगला घालतील, मुलीला कॉमर्सला आर्ट्सला पाठवणार किंवा नाही पण पाठवणार, तिचं लहान वयातच लग्न उरकून टाकणार, जेवढ्या लहान वयात करतील तेवढ्या स्वस्तात लग्न होईल अशी मानसिकता आहे. बीडमध्ये आम्ही त्याचा अनुभव घेतला. त्यामुळे या सगळ्यामुळे मुलगी नको हा मानसिक म्हणजे हा फक्त जे हा निर्णय करतात ना त्यांना 100% माहितीये की आपण जे करतोय ते चुकीचं करतोय, पण प्रॅक्टिकली त्यांचा प्रॉब्लेम आहे ना. त्यामुळे जाणीवपूर्वक तुमच्या पिढीतली मुलं मुली जोपर्यंत हा निर्णय करत नाहीत की आमच्या देशावरचा हा कलंक आम्ही संपवणार, आम्ही हवेत समानता नाही आणणार, म्हणजे तुम्ही शर्ट पॅन्ट घातला म्हणून आम्ही शर्ट पॅन्ट घातलं म्हणजे समानता नसते येत, किंवा तुम्ही सिगरेट ओढता म्हणून आम्ही पण सिगरेट ओढली म्हणून समानता नाही येत. आम्ही समान कामाची वाटणी, समान प्रॉपर्टीची वाटणी आणि समान जबाबदारीची वाटणी सगळ्यात महत्वाचं. जेपर्यंत हे कुटुंबाच्या पातळीवर आपण निर्णय करत नाही तोपर्यंत मुलगी नको आणि मुलगा हवा हा हव्यास सुरू राहणार. आणि तो थांबवायचा असेल, पूर्वी जन्माला आल्यावर मारून टाकत होते, आता ते सोनोग्राफीमुळे गर्भात मारून कायम करतायत, एवढाच फरक आहे. पण मानसिकता तीच आहे. टेक्नॉलॉजी नवीन आली म्हणून आपण फार मॉडर्न झालो असं नाहीये. आता जर मोबाईल हातामध्ये दिला आणि पोर्नोग्राफीच बघत बसलात आणि चुकीच्याच गोष्टीनं कुठेतरी बायकांना काहीतरी घाणेरडे मेसेजेस देत बसलात तर ते मोबाईल काय करेल? ते डिव्हाइस आहे ना. तसं सोनोग्राफी मशीन काय करणार? ते डिव्हाइस आहे. तुम्ही मुलगा मुलगी त्या बाळबाळंतिणीच्या भल्यासाठी त्या मशीनचा वापर न करता मुलगा मुलगी बघून जर मुली गायब करायला लागला तर ते डिव्हाइस चुकीचं नाही, तुमची मानसिकता विकृत आहे. त्यामुळे देश म्हणून आपल्याकडे साऊथ आणि ईस्टला हा प्रॉब्लेम नाहीये. साऊथ आणि ईस्ट इंडिया वेगळ्या कल्चरचा आहे आणि नॉर्थ आणि वेस्ट इंडिया हा वेगळ्या कल्चरचा आहे. सगळ्यात मोठ्या प्रमाणावर महिलांच्या संदर्भातले गुन्हेगारी असेल, गर्भाशयापासून थडग्यापर्यंत आयुष्याच्या प्रत्येक पावलावरती स्त्रियांच्या सोबत होणारा जो अत्याचार अन्याय आहे तो नॉर्थ मध्ये आणि वेस्ट मध्ये सगळ्यात जास्त आहे. तुलनेने साऊथ मध्ये आणि ईस्ट मध्ये आपल्याकडे कमी आहे. त्यामुळे आपण भारत म्हणून खरोखरी जर काय मोठं बेठं व्हायचं असेल तर नुसते बेटी बचाव बेटी पढाव अशा घोषणा देऊन चालणार नाही, आपल्याला जाणीवपूर्वक काम करावं लागेल. त्याच्यानंतर ताई आपण जे पहिलं स्टिंग ऑपरेशन केलं होतं बीड शहरामध्ये, तर त्याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही ज्या डॉक्टरला पकडलं होतं त्याच्यानंतर खूप जमाव देखील जमा झाला होता आणि एक तुमचा कॉन्टॅक्ट एका युवा नेत्याशी आला होता जो की तुम्हाला बाहेर पडू देत नव्हता, मग तुम्ही त्याला खूप समजवलं होतं. ते काय नक्की विषय होता तो जरा सांगा. ते पहिल्यांदा आम्ही जेव्हा पकडलं तर जाऊन बसलो कारवाई करायला, कारण ते डॉक्टर पळूनच गेले. मग पत्रकार आम्हाला विचारायला लागले की अरे आता तुम्ही काय करणार? तर म्हटलं आम्ही आरोपी पळून गेला असेल येणार आणि पोलिसांना सांगणार शोधून आणा आरोपी आमचा. आणि मग आम्ही कारवाई सुरू केली, मशीन सील केलं, बाकीचे सगळे जबाब वगैरे सगळ्या प्रक्रिया आमच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये, तिथेच त्या ज्या हॉस्पिटलमध्ये आम्ही कारवाई केलेली त्या हॉस्पिटलच्या समोरच तो आमच्या सिव्हिल हॉस्पिटल आहे आणि त्या सिव्हिल हॉस्पिटलमध्येच आमचाच रेडिओलॉजिस्ट त्याच्यात पकडला गेला होता आरोपी म्हणून.
म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलचाच रेडिओलॉजिस्ट त्या गायनेकॉलॉजिस्ट बरोबर मिळून मुलगा मुलगी तपासत होता. म्हणजे त्यामुळे गव्हर्नमेंट मधला आमचा अधिकारी रेडिओलॉजिस्ट जो सोनोग्राफी मशीन ज्याला वापरण्याची तज्ञता होती तो आमचा अधिकारीच त्याच्यामधला आरोपी आहे. त्यामुळे ते त्याला बोलवणं केलं तर ते मात्र आले, पण जो मूळ त्या दवाखान्याचा मालक होता तो पळून गेला आणि तो अक्षरशः बर्म्युडावर पळत सुटला होता. म्हणजे ते फारच भयंकर होतं. आणि मग आम्ही जेव्हा ते सुरू झाली सगळी प्रक्रिया तिथे आमच्या सिव्हिल सर्जन आम्ही सगळे जाब जवा पंचनामा वगैरे सगळं तिथे करून आणलेलं, सगळी कागदपत्र नीट आहेत ना, अजून त्यांचा रेकॉर्ड आम्ही जरा सिव्हिल मधलं काढलं, पूर्वीचं काय काय रिपोर्ट करत होते की नाही, कारण दर महिन्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रिपोर्ट करावं लागतं, मग नोंदणीकृत आहे की नाही बघितलं, मग मशीन कोणाच्या नावावर बघितलं वगैरे सगळी आमची तहकीकात चालली होती. त्यावेळेला एक नेते होते की जे तिथे आले आणि ते आम्हाला म्हणाले की तुम्ही ही कारवाई नाही करायची, आमचं गाव आहे, आमचं आम्ही बघून घेऊ. म्हटलं काय हरकत नाही, तुमचंच गाव आहे. पण मी म्हटलं जर या पद्धतीने मुलींची संख्या कमी झाली तर बघा म्हटलं आज मोठ्या प्रमाणावर तुमचे लोक ऊसतोडीला आणि मुंबईला पुण्याला पोटामागे गेले तर तुमच्या 2 खासदारांवरून तुमच्या जिल्हा एका खासदारावर आला. म्हणजे नुकसान कोणाचं झालं? राजकीय नेत्याचं झालं. 1 खासदार कमी झाला. अशी जर बायकांची संख्या कमी झाली तर अजून तरी म्हटलं पुरुष तुम्ही बायकांच्याच पोटी जन्म घेता आणि मग म्हटलं बायकांच्या पोटी जन्म घेण्यासाठी बायका पाहिजेत की नाही, त्याच्यासाठी मुली जन्माला आल्या पाहिजेत की नाही. तर हे डॉक्टर मुली गायब करतायत. त्यामुळे तुम्ही ठरवा. तुमच्या जिल्ह्यामध्ये म्हटलं 80 सोनोग्राफी सेंटर्स आहेत आणि त्यातल्या जर मुली तुम्हाला गायब करण्यासाठी ही सगळी सोनोग्राफी सेंटर वापरायची असेल तर तुमचं म्हणणं बरोबर आहे. तुमचं घर झाडायला मी आले तर तुम्हाला राग येणारच ना. बरोबर. तुमचं घर तुम्हीच झाडलं पाहिजे. म्हटलं तुम्ही निर्णय करा. असं हे म्हटले हे काय आपल्याला कळलंच नाही. आपल्या गावात कोणतरी एक बाई आली आणि ती आपला डॉक्टर पकडायला लागली आणि ते आपले ते भगवानगडाचे नेते आहेत आणि त्यांचे ते वंशज आहेत आणि त्यांना त्रास द्यायला लागली. अरे असं आम्हाला येऊन सांगितलं म्हणून आलो म्हणाले. नाही नाही म्हणले ताई हे चुकीचं आहे आणि तुम्ही करताय ते काम चांगलं आहे असं म्हणून मग त्यांनी आम्हाला त्या दरम्यानच्या काळात आमचे आबा गृहमंत्री होते महाराष्ट्राचे, त्यांना आम्ही फोन केला आणि मग पोलीस प्रोटेक्शन मध्ये त्यांनी बीड जिल्ह्याच्या बाहेर पर्यंत आणून आम्हाला सोडलं. इव्हन ह्या आरोपींना सुद्धा ह्यांना सुद्धा जेलमध्ये टाकताना काही फार आम्हाला आनंद नाही मिळालेला. कारण ज्या देशामध्ये डॉक्टर नसणं ही अडचण आहे, अनेक ग्रामीण भागामध्ये चांगले डॉक्टर आपल्याला मिळत नाही. त्यामुळे एवढं चांगलं शिकलेले एवढे हुशार डॉक्टर जेलमध्ये टाकणं ही काही चांगली गोष्ट नाहीये. पण ह्यांनी हे चुकीची पद्धतीने नाही केलं तर तुमच्या या पॉडकास्टच्या माध्यमातून आपण सांगू इच्छितो की तुम्ही हे सगळं बंद करा. चांगली प्रॅक्टिस करून सुद्धा वकिलांपेक्षा इंजिनियरपेक्षा चांगले पैसे डॉक्टर लोकांना मिळतात. तर चांगले पैसे मिळवा. कोविडमध्ये तुम्ही आम्हाला मदत केली आहे, आम्ही जिवंत आहे तुमच्या सगळ्यांच्यामुळे. तर तुम्ही चांगली आणि नैतिक प्रॅक्टिस केली तर ह्या भानगडी महाराष्ट्रात वाढणार नाहीत, मुलींची संख्या नॉर्मल राहील. त्यामुळे बायकांना कमी लेखणं, चायला मायला म्हणत बायकांवरून त्यांच्या सेक्शुअल पार्ट्सवरून शिव्या देणं हे जोपर्यंत आपण शाब्दिक हिंसा किंवा फिजिकल हिंसा जोपर्यंत आपण थांबवत नाही तोपर्यंत हे जग समानतेवर आधारलेलं, लोकशाहीवर आधारलेलं आणि सुंदर होऊच शकत नाही. त्यामुळे हे आधी पुरुषांनी मान्य केलं पाहिजे. बरोबर आहे. तर मग हुंडा घेताना लाज वाटेल. मला तर फार गंमत वाटते. ते रुखवत असं मांडलेलं असते, ती हुई करत पोरं येतात त्या वराडातली पोराकडची आणि ती सगळी वानरसेना येते आणि ते सगळं खाट गादी आणि कबशान हे आणि ते उचलून येतात. लाजा कशा वाटत नाहीत? त्या पोरीचा बाप तो बिचारा लोन काढून तुम्हाला जेवायला खायला घालून आपली सोन्यासारखी 18-20 वर्षाची वाढवलेली डिग्री घेतलेली सोन्यासारखी पोरगी तुम्हाला नांदायला देतो. वर तिच्या वजना एवढा हुंडा मागता, वर त्यांच्या घरात ती भांडी कुंडी हुई करून रुकवत म्हणून मांडून उचलून नेतात. तर भिकारीपणा बंद करा ना आता. अभिमान स्वाभिमान जरा तरुणांनी बाळगला पाहिजे ना. त्यामुळे जाणीवपूर्वक तुमच्या जनरेशननी हा निर्णय केला पाहिजे की आमच्या पोटी मुलगा मुलगी काही आला जन्माला तरी चालेल, आम्ही त्यांना निसर्गाचं ते दान आहे. तुमच्या घरी मुलगा आला तर कुणाच्या तरी मुलगी जन्माला येणारच आहे आणि त्यांची समानता ती निसर्गतः मेंटेन होणार आहे. आणि त्या मुला मुलींना आम्ही एवढी ताकद देऊ की आमची पोरपोरी दुसऱ्याच्या कष्टाची एक छदाम सुद्धा घरात घेणार नाहीत. तर मग हुंडाई संपेल आणि ह्या देशातला भ्रष्टाचार पण संपेल. तर हा देश कुठेतरी मोठा होईल. जोपर्यंत इथली तरुण पिढी खऱ्या अर्थाने शिक्षित आणि सुशिक्षित होऊन स्वतःच्या आयुष्यामध्ये बाप पिढी विरुद्ध बंड करून निर्णय करत नाही तोपर्यंत हुंड्याच्या गोष्टी संपणार नाहीत. कल्याणच्या सुभेदाराची शत्रूची देखणी सून आणून पेश केली तर 23 वर्षाचा तर्णाबांड आमचा राजा काय म्हणाला? अशी चमुची आई असती सुंदर रूपवती
आम्ही ही सुंदर झालो असं तो वदले छत्रपती, आणि म्हणून छत्रपतींना त्रिवार मुजरा आहे आमचा. त्या छत्रपतींचे मावळे आहोत आपण, ह्याचं भान ठेवून या राज्यामध्ये एकही बलात्कार होणार नाही, एकही विनयभंग होणार नाही, पोरींची आम्ही छेड काढणार नाही, आणि हुंड्याचा धोंडा आम्ही कायमचा गाडून टाकू, असा निर्णय युवकांनी जर केला तर मला असं म्हणते, तुझ्यासारखे जे युवा नेते आज तंत्रज्ञानाचा वापर करून हे पॉडकास्ट करतात, आम्ही 60ला आलो, आम्ही किती वर्ष लढणार, अजून 15-20 वर्ष लढू, पण ही तुमच्या पिढीची लढाई आहे. आता बॉल तुमच्या कोर्टात आहे. त्या पोरींना तुमच्यासोबत सुरक्षित वाटलं पाहिजे, आणि पोरी पण जर लैंगिकतेचा गैरवापर करून जर चुकीच्या पद्धतीने काही गंडवागंडवी करत असतील, एकाला फोनवर आय लव्ह यू म्हण, दुसऱ्याला फिरव, तिसऱ्याकडे जा, हे पण चुकीचं आहे. ते पण आपण मुलींना सांगितलं पाहिजे की हे चुकीचं आहे. आपण मुलगी असल्याचा गैरफायदा आपण घेता कामा नये. तर मला असं वाटतं की समानतेवर आधारलेली निखळ मैत्री तुमच्या पिढीमध्ये निर्माण झाली पाहिजे, आणि तुमच्या पिढीने हा निर्णय केला तर हा महाराष्ट्राला लागलेला कलंक, मला या कारणासाठी तिकडे युनोद बोलवून त्यांनी सत्कार केला आणि अवॉर्ड दिला. मला एका बाजूला ते अवॉर्ड मिळायला त्याचा आनंद वाटला, पण दुसऱ्या बाजूला मला लाज पण वाटली ना, की आपल्या देशामध्ये ही असली भानगड होते आणि ते दुरुस्त करायला आपण काम केलं, म्हणून त्याने आपल्याला अवॉर्ड दिलं. त्यांचं मोठेपण आहे की त्याने आपल्याला केलेल्या कामाबद्दल अवॉर्ड दिलं, पण ज्या कारणासाठी आपल्याला हा अवॉर्ड घ्यायला लागला हे लाजिरवाणं नाही का? मुलगा मुलगी तपासताना माझ्या देशामध्ये सोनोग्राफीचा गैरवापर झाला आणि पोरी वाचवण्यासाठी मी काम केलं म्हणून लोकांनी माझं कौतुक केलं, तर मला बरं वाटलं. पण हे का करावं लागलं? डबल तिबल ग्रॅज्युएट झालेल्या डॉक्टर लोकांनी ही माती का खाल्ली? तरुण पिढीने किंवा त्या पालकांनी जाऊन मुली गायब का केल्या? मला वाटतं हा कलंक थांबवणं हे फार गरजेचं आहे, आणि तो निर्णय तुमच्या पिढीने केला पाहिजे, असंच माझं म्हणणं आहे. त्यामुळे ही सगळी मागणी आमची तुमच्या पिढीकडे आहे. आणि ताई, सगळ्यात महत्वाचं म्हणजे परळीमध्ये खूप या गोष्टी होत होत्या. तर आम्हाला पहिल्यांदा हे सांगा की नक्की परळीमध्ये सिच्युएशन कशी होती त्या काळी, नक्की कशा पद्धतीनं परळी इतकं फेमस त्या गोष्टीसाठी झालं होतं? नाही, पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की परळी हे जसं शिरूर कासारमध्ये आम्ही काम केलं किंवा बीड जिल्ह्यातल्या मुलींची संख्या कमी झाली होती, कोणीतरी त्याला संपूर्ण नेटवर्क एका ठिकाणी कॉन्फिडंटली उभं करतो, आणि तो उभं करतो तेव्हा त्याला राजकीय पाठबळ असते, हे नोंदवलं पाहिजे. आम्ही काही करू, आमचं कोणी काही बिघडवू शकणार नाही, असं जेव्हा या लोकांना, क्रिमिनल्सना, गुंडांना वाटतं. आता डॉक्टर लोकांमध्ये हे गुंड आहेत ना, ज्यांनी गर्भलिंग निदान करून आमचं कोण काय बिघडवते, अशी ज्यांना मस्ती होती, त्यांची मस्ती जिरवायची जबाबदारी आमच्यावर आली. आणि तिथे असणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांचं दबाव घ्यायचं आम्हाला काही कारण नव्हतं. किंबहुना महाराष्ट्रात मुलगा मुलगी तपासलं म्हणून आज तागायत, म्हणजे युनोचं एवढं मोठं अवॉर्ड घेऊन आल्यानंतर सुद्धा 1-2 महाराष्ट्रातले नेते वगळले, तर एकाही नेत्याने साधं गुलाबाचं फूल मला कधी दिलेलं नाही. पण तेच डॉक्टर पकडायला मी सुरुवात केली तर मात्र ताई हे थांबवा, ताई ह्याला वाचवा, ताई हे कोर्टात जाऊ दे नको, ताई साक्षीला येऊ नका, असं सांगणाऱ्या नेत्यांची नावानिशी माझ्याकडे यादी आहे महाराष्ट्रातल्या. म्हणजे हे वाचवायला कोणाला येतात? कारण लहान आईच्या पोटातली लेकरं ह्यांचे मतदार नाहीत ना. हे डॉक्टर लोक पैशाची गाठोडी घेऊन ह्यांच्या मागे असतात, म्हणून ह्यांना ह्यांचं राजकीय पाठबळ आहे, आणि त्यांना ह्यांचं पाठबळ आहे, आणि ह्यांना त्यांचं पाठबळ आहे. त्यामुळे ही मिली भगत तोडली आम्ही. त्यांना वाटत होतं आपलं कोणीच काही बिघडवू शकत नाही, आणि त्याला आम्ही 2010ला पहिल्यांदा आम्ही ते दाखवून दिलं की इथं होतंय. 2011ला आम्ही पुराव्यानिशी 15 रस्त्यात पडलेले मुलींचे गर्भ उचलून घेऊन दाखवलं की हे इथं होतंय. रस्त्यावरती टाकले होते, रस्त्यावरती गटरात टाकले होते, ओढ्यामध्ये, काळ्या पिशवीमध्ये. आणि कुत्री खात असताना तिथल्याच पत्रकारांनी काहींनी आम्हाला फोन केला नाही, ते जाऊन आम्ही सगळे पकडले आणि दुसऱ्यांदा आम्ही ती कारवाई केली. आणि तिसऱ्यांदा गर्भलिंग निदान करताना त्याच जिल्ह्यातली, त्या दुसऱ्या तालुक्यातली महिला जी जळगावला जाऊन गर्भलिंग निदान करून आली आणि तिथे गर्भपात होताना मृत्युमुखी पडली 2 मुलींची आई. आणि मग आम्ही असं ठरवलं की आता आर नाही तर पार, सगळा महाराष्ट्र तो तमाशा बघेल. आणि आम्ही सगळ्या वृत्तपत्रा, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या लोकांना सांगितलं, निखिल जी वाले असतील, त्यावेळेला एबीपी माझा वाले होते, त्यांना सगळ्यांना आम्ही फोन करून सांगितलं की आम्ही निघालोय, आम्ही जगलो वाचलो तर परत येऊ, तुम्ही या तिथं आणि आम्ही जे करणार आहे ते बघा. आणि मग आम्ही तिथे घंटानाद आंदोलन केला आणि त्यांना पकडायला लावलं. 26 दिवस महाराष्ट्रामध्ये ती इलेक्ट्रॉनिक मीडियावरून स्टोरी चालली होती, आणि 26व्या दिवशी त्यांना सरेंडर व्हावं लागलं कोर्टासमोर. आणि आज तागायत ते जेलच्या बाहेर नाहीत. हे आम्ही लावून धरलं सुप्रीम कोर्टापर्यंत.
ते आमचे दुश्मन होते का? नाही. त्यांच्याविषयी डॉक्टर म्हणून आम्हाला नितांत आदर आहे. पण त्यांनी केलेलं कृत्य हे अत्यंतिक भयावह होतं. कारण आम्ही ज्या वेळेला डेकॉय ऑपरेशनला गेलो त्यावेळेला 100 पेशंट तिथे बसलेले होते. 50 नाही 30 मुली पकडले तरी 30 जणांना 2,000 त्यांनी मागितले. आणि आमच्या महिलेसह जिला आम्ही घेऊन गेलो होतो, जी साक्षीदार आहे त्या केसमध्ये, तिच्यासह सगळ्यांना फक्त 500 रुपये घेतले. 100 लोकांच्याकडून एवढा मोठा लाख, 1.25 लाखाचा, आणि गेली 10-15 वर्ष हा धंदा ते करत होते. त्यामुळे या पद्धतीचं हे जे कामकाज तिथे चाललं होतं त्या सगळ्याला त्याची कोंडी फोडणं, महाराष्ट्रातल्या मुली वाचवणं हा आमचा हेतू होता. कोणाला तरी जेलमध्ये घालून फार आनंद करणं हा आमचा हेतू आजही नाही, तेव्हाही नव्हता. आम्ही डॉक्टर आणि डॉक्टरांच्या संपूर्ण समाजाचं, कारण माझ्या घरात डॉक्टर्स आहेत, त्या सगळ्यांचं मानवी समाज कमीत कमी वेदनादायी कमी कसा राहील आणि माणसाला चांगलं जीवन कसं मिळेल म्हणून ज्यांना शिक्षण दिलेलं आहे त्यांचा आपण आदरच केला पाहिजे. बरोबर. पण ते जर चुकीच्या पद्धतीने गर्भलिंग निदान करून त्या टेक्नॉलॉजीचा गैरवापर करून मुली कमी करत असतील तर कायदा चालवण्याशिवाय आमच्या समोर गत्यंतर राहत नाही. आणि ताई, ते जे हॉस्पिटल होतं तर त्यामध्ये मी खूप स्टोरीज ऐकलेल्या आहेत की त्यामध्ये 16 नंबर हा मुलासाठी, 19 नंबर मुलीसाठी, मग ते स्टिंग ऑपरेशन नक्की कशा पद्धतीने घडलं होतं त्याबद्दल थोडं सांगा. त्याच्यामध्ये आम्ही जसं मी मगाशी पण सांगितलं, डेकॉय ऑपरेशनच्या वेळेला आम्ही स्पाय कॅमेरे वापरतो. इथे स्पाय कॅमेरे वापरणं शक्य नव्हतं, त्यामुळे जावाचा एक नवीन मोबाईल आम्ही घेतला होता आणि त्याच्यात एक नवीन सिम घातलं होतं. आणि मी जवळजवळ 3-1 किलोमीटर लांबून त्या फोनवर फोन सुरू केला आणि आमच्या त्या गर्भवती महिलेने तिचा फोन सुरू ठेवला. त्यामुळे ह्याच्यामध्ये आमच्याकडे व्हिडिओ नाहीये, आमच्याकडे ऑडिओ सिस्टीम आहे. आणि त्याच्यामध्ये जेव्हा आमच्या गर्भवती महिलेने तिथे ती आत गेली, मुलगा मुलगी तपासलं, त्याच्यानंतर तिला 16 लिहून दिलं. तिथं म्हणाली माझं तर आता 20वा आठवडा चाललाय आणि हे 16 काय आहे? त्या म्हणाले नीट वाचा. तर ते 16 होतं 1B. त्याच वेळेला दुसरी महिला तिथे आली, तिच्यावर लिहिलं तर 19. तर तिची सासू म्हणाली काय आहे? ते म्हटले मुलगी आहे. जावा म्हटले 2,000 रुपये घेऊन या आणि वरच्या मजल्यावर जाऊन ऍडमिट व्हा. तर ती म्हणाली म्हणजे काय आहे? ते काय आम्ही घेऊन जाणार नाही म्हणाली गर्भ. त्याचा काही विषय नाही म्हणाली. तिथं त्यांनी कुत्री दाखवली म्हणे हे बघा म्हणे, म्हणजे कुत्र्यांना ते गर्भ खायला घालत होते. आणि त्यांच्याकडे अशी त्यांच्या रानात पण बरीच कुत्री होती. त्या रानात एक मोठी विहीर होती. ते मगर पण आणणार होते कर्नाटक, तिकडे केरळवरून कर्नाटकात ती पकडली गेली असं आम्हाला नंतर कळलं की अॅनिमल प्रोटेक्शन ऍक्ट खाली, म्हणजे मगर खाऊन टाकणार होती गर्भ. कुत्री खात होती विहिरीत, गर्भ खाण्यासाठी कुत्री पाळली होती आणि मगर देखील आणत होते. त्यामुळे पुरावा नष्ट करण्याचे कारण एकदा तुम्ही फौजदारी स्वरूपाचा गुन्हा केलात की पुरावे नष्ट करायला मग शक्कल लढवावी लागते ना. त्या पद्धतीने हे सगळं सुरू होतं. पण ते वेळीच आम्ही पकडलं. पहिल्यांदा पकडलं त्यावेळेला 16-19चा हा खेळ सुरू झाला. त्यावेळेला पहिलं त्यांना जामिनावर सोडून दिलं गेलं. मग 2011ला पकडलं, त्यावेळेलाही जामिनावर सुटले. मग मात्र जेव्हा तिचे त्या महिलेची डेथ झाली त्याच्यानंतर मात्र आम्ही त्यांना सुप्रीम कोर्टापर्यंत जामीन मागितला, तरी आम्ही त्यांना जामीन मिळवू दिला नाही. आम्ही लढलो त्याच्यासाठी. कारण जोपर्यंत कायद्याचं भय संपूर्ण राज्यभर निर्माण होत नाही तोपर्यंत तुम्ही हे थांबवू शकत नाही. त्यामुळे त्यांना थँक्यू म्हटलं पाहिजे. ते जेलमध्ये राहिल्यामुळे जे काही 2-1 लाख मुली देशभर आणि काही हजार मुली महाराष्ट्रात त्या वाचू शकतात, त्याचा संबंध ह्या सगळ्याशी. रोज जरी आपण 30 मुली म्हणलं तरी हा आकडा खूप मोठा जातोय. म्हणजे आतापर्यंत किती मुली जन्माला यायच्या आधीच हे झाल्या, तो हिशोब आपल्याला घालावा लागेल की म्हणजे जेव्हापासून ही 88ला टेक्नॉलॉजी आली त्यामुळे आता जर जनगणना झाली 26-27 मध्ये आणि बेटी बचाव बेटी पढाओ अशी जरी घोषणा दिलेली असली भारत सरकारने, तरी सुद्धा मुलींची संख्या भयावह पद्धतीने कमी झालेली असणार. कारण दर दिवशी 53च्या हिशोबाने महाराष्ट्राची जर आताच 15,000 बायका जर गरोदर असतील तर त्यातल्या 5,000 बायका ह्या दुसऱ्यांदा गरोदर राहिलेत समजा. आणि त्यातल्या 3,000 बायका मे बी ज्यांना पहिली मुलगी आहे. त्या 3,000 जणी कुठं ना कुठे शोधत फिरत असणार मुलगा मुलगी तपासायला मिळतं का. आणि त्यातल्या निम्म्या जणी जरी जात असला म्हटलं तरी पुढच्या 9 महिन्यामध्ये 1,500 मुली कमी जन्माला येणार. हे आजही, म्हणजे आज इथं नाही तर त्या सुरतला जातील, तिथं नाही तर त्या बेळगावला जातील, पण ह्याचा प्रयत्न आजही जारी आहे. गोपनीय पद्धतीने हे सगळं सुरू आहे. त्यामुळे क्राईम थांबलं असं म्हणता येणार नाही.
त्यामुळे जाणीवपूर्वक जोपर्यंत कुटुंबांच्या पातळीवरती हे थांबत नाही तोपर्यंत ही आकडेवारी पूर्णपणे थांबता येणार नाही. आणि ह्याचा ऑथेंटिक आकडा मी इथं आता उच्चारणार नाही, कारण तसं करणं सायंटिफिकली वैज्ञानिक दृष्टीने ते योग्य होणार नाही. जेव्हा सेन्ससचा रिपोर्ट येईल 26-27 ला आणि त्यावेळेला खरं प्रत्यक्ष आपल्याला कळेल. सरकार सारखं फेल्युअर कसं असतं, एका बाजूला बलात्कार होत आहेत, दुसऱ्या बाजूला गुन्हे दाखल होत आणि तिसऱ्या बाजूला शून्य शिक्षा, असं कसं होतं? याचा लिगल रिव्ह्यू घेऊन ज्याचं माप त्याच्या पदरात टाकलं पाहिजे. खोटा गुन्हा दाखल झाला असेल तर त्या खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या बाईला शिक्षा झाली पाहिजे, आणि खरा गुन्हा झाला असेल तर एकही गुन्हेगार सुट्टा कामा नये अशी भूमिका न्यायासनाची, प्रशासनाची आणि दाखल करणाऱ्या यंत्रणेची असायला पाहिजे. आणि पब्लिकनी पण ते लावून धरलं पाहिजे. तात्पुरती घटना झाली तेवढ्यापुरतं वैष्णवीच्यासाठी लढणार, उद्या लढायला वैष्णवीचे आई वडीलच फक्त कोर्टात असतील, आपण कोणीच असणार नाही. तर मला असं वाटतं की वैष्णवीच्या केसमध्ये शिक्षा लागायच्या टप्प्यापर्यंत जोपर्यंत आपण मीडिया म्हणून आणि पब्लिक म्हणून आपण त्यांच्या मागे लागत नाही तोपर्यंत ही भीती कायद्याची निर्माण होऊ शकत नाही. आणि आपल्याला समाज म्हणून हे करावं लागेल, कोणीतरी एकाने हे ठरवून चालणार नाही. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेवरती टीका करणं सोपं आहे, पण कायदा सुव्यवस्था जागेवर आणण्यासाठी आपल्याला सक्रिय व्हावं लागेल. आम्ही आता तो कायदा वापरायला लागलो. ज्या वेळेला मी पहिल्यांदा डेकॉय ऑपरेशन केलं त्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्रात जेमतेम 2 गुन्हे दाखल होते, तेही चुकीच्या पद्धतीने दाखवले होते या कायद्याखाली, आणि त्यामुळे ते पडून होते बासनात. आम्ही ज्या वेळेला चालवलं त्याच्यानंतर जवळजवळ 8,000हून जास्त सोनोग्राफी सेंटर असलेल्या या जिल्ह्यामध्ये 111 केसमध्ये आम्ही शिक्षा मिळवली, मोजून 3 वर्षात 11 ते 13. तेव्हा हा कायदा सगळ्या न्यायाधीशांना पर्यंत आम्ही पोहोचवला. आणि युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड नावाच्या महाराष्ट्रातल्या या संस्थेने, जी संयुक्त राष्ट्र संघाची एक महत्वाची विंग आहे पॉप्युलेशन डेव्हलपमेंटची, त्यांनी जाणीवपूर्वक हा निर्णय केला. आणि सगळ्या सरकारी वकिलांना, सगळ्या अप्रोप्रिएट अथॉरिटी म्हणजे ज्यांना आम्ही समुचित प्राधिकारी म्हणजे महाराष्ट्रातले सगळे सिव्हिल सर्जन आणि सगळे आरोग्य अधिकारी महानगरपालिकेतले, त्यांना ऍडवायझरी कमिटी म्हणजे सल्लागार समिती, सगळ्या मीडियाचे प्रतिनिधी आणि सरकारी वकील आणि न्यायाधीशांच्या प्रशिक्षणाची आम्ही व्यवस्था केली. आणि त्याला आरोग्य विभागाने साथ दिली. म्हणून महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे जिथल्या प्रत्येक न्यायाधीशांना याची माहिती आहे. पण ज्यावेळेला आम्ही 2004 साली पहिलं डेकॉय ऑपरेशन केलं त्यावेळेला पुस्तक सुद्धा छापलेलं नव्हतं. आज 20 वर्षानंतर सगळ्या देशभरामध्ये मी ह्याच्या प्रशिक्षणासाठी जाते. कुठलंही राज्य राहिलेलं नाही आता की जिथं ह्याच्या प्रशिक्षणासाठी मी गेले नाही. आणि तिथे मग न्यायाधीशांना, सरकारी वकिलांना, समुचित प्राधिकारींना, स्वयंसेवी संस्था संघटनांना, आशाताईंना, अंगणवाडी ताईंना, ANM ना, संबंधित सर्व घटकांना आम्ही या कायद्याच्या संदर्भातली माहिती आता देतो आहे. ताई, त्याच्यानंतर ह्या जो प्रकार घडतोय गर्भलिंग निदान प्रतिबंधक, ज्या काही गोष्टी तुम्ही त्याबद्दल काम करताय, तर त्याच्यामध्ये फायनान्शियली फॅमिलीचा काय रोल आहे का? म्हणजे फायनान्शियल कंडिशन कमी आहे त्याच्यामुळे लोक असं करतायत, किंवा फॅमिली कंडिशन चांगली त्यामुळे? सगळ्यात आपल्याला नेहमी एक वाईट सवय आहे की काय असे प्रश्न निर्माण झाले की आपण म्हणतो की हे गरिबांमुळे झालं, हे खालच्या जातीतल्या लोकांमुळे झालं, हे ग्रामीण भागातल्या लोकांमुळे झालं. हा प्रश्न फार गमतीशीर आहे. हे श्रीमंतांमुळे झालं, हे वरच्या जातीतल्या लोकांमुळे झालं, हे ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्यामुळे झालं. कारण हे गरिबांनी केलेलं नाही. मुस्लिम, ख्रिश्चन, मागासवर्गीय लोक तुलनेने गर्भलिंग निदानाला जात नाहीत. आदिवासी अजिबात जात नाहीत असं आतापर्यंत आम्ही म्हणायचो. आता ह्या गेल्या 10 वर्षामध्ये हे सगळं बदललेलं आहे. पण अगदी सुरुवात पन्हाळाच का, कोल्हापूरच का, विदर्भ का नाही? तर ऊस पट्ट्यामध्ये हे सगळ्यात जास्त, कारण ऊस पट्ट्यात सगळ्यात जास्त हुंडा घ्यावा लागतो. कारण त्याच्या खिशात पैसा आहे, प्रॉपर्टी आहे. त्यांना भीती वाटते प्रॉपर्टी बाहेर जाण्याची, जावई मागेल, ही भीती वरच्या जातीतल्या नाही. जी गरीब माणसं आहेत त्यांना ही भीती असायचं काहीच कारण नाही, कारण ते फाटकेच आहेत. आणि काही आपल्याकडची लग्न कार्य किंवा मूल होणं ह्या सगळ्याचा संदर्भ आपल्या जाती धर्माशी आणि आपल्या जाती धर्मातल्या रूढी परंपरांशी आहे. आपण आपल्या जातीत लग्न करत असताना किंवा वरच्या जातीत ते करत असताना आपली प्रॉपर्टी बाहेर जाईल ही भीती ज्यांना वाटते त्यांनी सगळ्यात जास्त केलं. त्यामुळे धर्मजातीच्या भाषेत आपण बोलू नये, पण ही वस्तुस्थिती आहे. ठरवा ना देश म्हणून की तुम्हाला काय पाहिजे. तंत्रज्ञान असं आणायचं की जे मुलगा मुलगी गायब करेल असं तंत्रज्ञान ही तुमची गरज आहे का? लोकांना स्वच्छता पाळण्यासाठी भरपूर पाणी असलेलं सुलभ शौचालय मिळवून देणं ही तुमची देश म्हणून गरज आहे.
हे ठरलेलं नाही ना. कुठलीही तंत्रज्ञान आलं तर ते नेहमी फायदा मिळवण्यासाठी, पैसा मिळवायला येतं. त्यामुळे त्यांनी आणून विकलं, तुम्ही किती घेणार? म्हणजे एक घर आहे, त्या घरात किती मोबाईल असावेत, किती टीव्ही असावेत, तसं एक गाव आहे, तिथे किती सोनोग्राफी सेंटर असावं, हे कधीतरी प्लॅन आपल्याला करावं लागेल. आणि त्याच्यामध्ये आपण फेल्युअर आहे. तंत्रज्ञान यायला हरकत नाही, पण तंत्रज्ञानाच्या आहारी आपण किती जाणार? तंत्रज्ञान आपल्याला किती आपल्या डोक्यावर बसणार, का आपण तंत्रज्ञानाच्या डोक्यावर बसून त्याला कंट्रोल करणार, हे समाज म्हणून आपल्याला ठरवण्याची गरज आहे. त्याच्यानंतर ताई तुम्ही बालविवाह या मध्ये देखील काम केलेले आहे. मग नक्की बालविवाह होण्याचे नक्की कारण कोणती आहेत असं तुम्हाला एक लक्षात घे की आम्ही ज्या वेळेला मुलगा मुलगी तपासण्याच्या बाबतीमध्ये पूर्ण राज्यभर 8 जिल्ह्यांमध्ये काम केलं. आणि त्याच्यानंतर आम्ही शिरूर कासार तालुक्यात हे का घडलं, म्हणजे कोल्हापूरवाल्यांनी केलं, पैसा अडका बाहेर जातो, श्रीमंत होते, सोनोग्राफी सेंटर पण भरपूर होती साताऱ्यासारख्या ठिकाणी आणि कोल्हापूर सारख्या ठिकाणी त्यांनी केलं. पण मणी मंगळसूत्र विकून ऊस तोडणारी बाई शिरूर कासार सारख्या तालुक्यात, जिथं 2-5 लाख लोक सातारा जिल्ह्यात ऊस तोडायला येतात, त्यांनी का केलं? तिथल्या मुलींची संख्या कमी का झाली? ह्याचा जेव्हा आम्ही शोध घेतला, त्याला गोखले इन्स्टिट्यूट जे आहे आपल्याकडे पॉलिटिकल सायन्समध्ये राज्यशास्त्रातलं इंटरनॅशनली मान्यता असणारं सेंटर आहे, संस्था आहे आपल्याकडे पुण्यामध्ये, त्यांच्या माध्यमातून आम्ही 250 गरोदर बायका, कारण शिरूर कासार तालुक्यात तेव्हा एकही सोनोग्राफी मशीन नव्हतं, सगळे जायचे बीडला करायला 40 किलोमीटर. पण एक गल्ली होती, त्या गल्लीत सगळीकडे बोर्ड लागले होते, सोनोग्राफी करून मिळेल. आम्हाला कळायचंच नाही, सोनोग्राफी करून मिळेल, बोर्ड आहे आणि सोनोग्राफी मशीन तर नाहीये, एकही मशीन नोंदलेलं नाहीये तालुक्यात, आणि तरी मुलींची संख्या कमी होते आणि देशभर या तालुक्याची बदनामी होते. प्रकार काय आहे? तेव्हा 250 गरोदर बायका, ज्या दुसरेंदा, तिसरेंदा, चौथेंदा, पाचवेंदा, एक तर बाई अशा होत्या ज्या 12वेंदा गरोदर राहिल्या होत्या. आणि मग त्या बायकांना आम्ही भेटायला गेलो, गरोदर बायकांना यादी घेतली सरकारकडनं, त्यांचा इंटरव्ह्यू केला. काही शेकड्यांनी जीबी त्याचा डाटा आहे आमच्याकडे, व्हिडिओ केलेले आहेत आम्ही, ते मी पब्लिशाईज नाही केले, ते अतिशय गोपनीय ठेवलेलं आहे. आणि तिची सासू आणि तिचा नवरा यांचं आम्ही सर्वेक्षण केलं आणि त्याच्या आधारे एक रिपोर्ट आणला की हा मुद्दा फक्त मुलगा हवा आहे हट्टापाशी हे चाललेलं नाही, तर मुलींविषयीची नफरत आहे. ती कशामुळे? मुलगी नको ही मानसिकता आहे. मगाशी आपण त्याची चर्चा केली, मुलगी का नको, तर मुलगी हा घाटा आहे. आज बीड जिल्ह्यात जर मुलींच्या लग्नाचा खर्च बघितला तर 2-2 वर्ष ऊसतोड कामगाराला आपलं लेबर हे ठेकेदाराकडे आणि कारखानदाराकडे ऍडव्हान्स मध्ये विकावं लागतं, आणि त्यावेळेला तो आपल्या पोरीचं लग्न तिकडे करू शकतो, एवढा प्रचंड हुंडा द्यावा लागतो. आणि मग जेवढी लहान मुलगी तेवढा कमी हुंडा. त्यामुळे लहान वयाच्या मुलींची मोठ्या वयाच्या पुरुषांबरोबर लग्न लावणारं खूप मोठं रॅकेट मराठवाड्यासह सगळीकडे, बीडमध्ये सुद्धा आणि शिरूरमध्ये सुद्धा तयार होतं. आणि छोट्या वयात एकदा मुलीची लग्न झालं की कुपोषण वाढणार, तिला नाही म्हणण्याची ताकद असणार नाही, तिला गर्भलिंग निदानाला जावं लागणार, कारण मुलगी हा घाट आहे, मुलगी हा दुसरीकडे जाणार. आणि कोयता त्यांचा वाढणार, आमचा नाही वाढणार. कोयता म्हणजे नक्की काय? कोयता म्हणजे जोडपं आणि बैलजोडी म्हणजे एक कोयता. आणि मग त्या कोयत्याला तेव्हा 1-1.5 लाख, आता 2 लाख वगैरे झाला असेल दर, बघावं लागेल आता या वर्षी दर काय, अजून ठरायचा आहे तो, दिवाळीकडे ठरेल, दसऱ्याच्या आधी वगैरे. तर त्यावेळेला तो 1-1.5 लाख होता. म्हणजे नवरा बायको आणि एक बैलजोडी आणि त्यांची बैलगाडी मिळून एक कोयता. आणि मग कोयता वाढला की फॅमिलीची इन्कम वाढते. मग जेवढ्या लवकर ती मुलगा जन्माला घातला, तर मुलगा जन्माला घातल्यावर मुलगी आली की कोयता वाढला घरातला. बरोबर आहे. त्यामुळे, आणि लहान मुले असतील, लहान मुलं जी वाढ वेचायला जातात, तो अर्धा कोयता. म्हणजे तिकडे शाळेत हजेरी लावली जाते आणि इकडे तुम्हाला जरंडेश्वरच्या शिवारात किंवा किसनवीरच्या शिवारात किंवा तिकडे सह्याद्रीच्या शिवारात कुठंही आमच्या बीड जिल्ह्यातली मुलं तुम्हाला वाढ वेचताना दिसू शकतात. त्यांची हजेरी बीड जिल्ह्यात, आणि मुलं वाढ वेचतात कुठं? पश्चिम महाराष्ट्रात. मग शाळेची जी व्यवस्था आहे ते नक्की याच्यामध्ये काय रोल प्ले करते? मग सांगितलं ना, आपल्याकडे हा प्रॉब्लेमच आहे. खोटी हजेरी लावताना तिकडे कोणाला काय वाटत नाही, आणि खरा कोयता इथे घेऊन, अर्धा कोयता घेऊन इथं अर्ध लेबर नोंदवताना इथल्या ठेकेदाराला आणि कारखान्यांनाही काय वाटत नाही. इकडे कारखान्यांचं काम होतं, तिकडे शाळेच्या मास्तरचा पगार निघतो.
आपण नेमकी ही लेकरं जन्माला घातलेली जगवायला देश चालवतोय का आपण कारखाना जगवायला, पुढारी जगवायला, मास्तर जगवायला शाळा चालवतोय? हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. 10 लाख माणसं जेव्हा मराठवाड्यातून पश्चिम महाराष्ट्रात येतात तेव्हा पश्चिम महाराष्ट्रात साखर निर्माण होते आणि तुमच्या माझ्या कपात सकाळी पडते. ती सकाळची साखर कडू जार आहे खरं तर. ह्यांच्या कष्टावर, ह्यांच्या कुपोषणावर, ह्यांच्या बालकांच्या शिक्षणाच्या हक्काच्यावर आणि त्यांच्या बायकांच्या वेठबिगारीवर जगतोय आपण. ह्याच्याविषयी आपल्याला काही वाटतच नाही ना, काही देणं घेणं नाही. तुला मला सुद्धा आपल्या सातारा जिल्ह्यात फिरताना ती अशी 10-10 एकराचे मालक आहेत ते, तिकडे येऊन बघा बीडला. ते इथं जे झोपडीत ऊसतोड कामगार तुमच्या इथं येऊन ऊस तोडायला लागला तो तिकडे 10 एकराचा मालक आहे. पण हे असमान विकासाचं जे घोडं आहे, मराठवाडा आजही वंचित आहे आणि पश्चिम महाराष्ट्राला सरत नाही एवढं पाणी वाहून पूर यायला लागला आणि बुडायला लागलो तरी पण पाण्याची लढाई आपण थांबवत नाही आणि कारखान्याच्या संदर्भाने आपण कुठल्याही मानवी अधिकारांचं तिथं हनन होतंय याचं आपल्याला भान नाही. दुसऱ्याची लेकराच्या शिक्षणाची वाटोळ होते, त्याच्या ठेकेदाराला दिले पैसे, त्याची बायको तुमच्या रानात फुकट राबती, ती वेठबेगारी नाही तर काय आहे? 5 लाख वेठबिगार बायका इथे ऊस तोडीसाठी डोक्यावर ओशाचं ओझं घेऊन तुमच्या आणून कारखान्यात टाकतात. त्यावेळेला तुमची साखर निघते. मग तुम्हाला वेठबिगार म्हणायचं का नाही म्हणायचं? याच्याविषयी आपल्याला विचार करावा लागणार आहे आणि तो नजीकच्या काळात केला नाही तर हे जे राजकारण आहे ना ऊसाच्या जीवावरच, म्हणून मी ते कोयत्याच्या मुठीत लिहिताना त्याचं इंग्रजी भाषांतर करताना मी त्याला बिटर शुगर केन म्हणाले. कडू जार ऊस आहे तुमचा. त्यामुळे ह्या ऊसाच्या राजकारणाचा आणि इथल्या कारखानदारीचा पण आपल्याला कधीतरी शांतपणे बसून विचार करून त्यांच्या ह्युमन राईट्सचा, त्यांच्या मानवी अधिकारांचा आम्ही हनन करणार नाही, त्यांच्या लेकरांचं शिक्षण आम्ही थांबवणार नाही, पुढची पिढी त्यांची ऊस तोडायला येणार नाही असं आपल्याला म्हणावं लागेल आणि ती जबाबदारी तुमच्या पिढीला घ्यावी लागेल. पण ताई आपण असं नाही का करू शकत की जी मुलं आता कारखान्यावरती येत आहेत काम करण्यासाठी, मग तिथे आपण त्यांच्यासाठी शाळा वगैरे काय एक त्या झाले, साखर शाळेचे प्रयोग करून झाले, सगळे झाले, पण जिथं पालकांना त्याची जाणीव नाहीये. साखर शाळा आहेत ना आमच्या किसनविरीवरती, खूप चांगली साखर शाळा चालते, अजूनही चालते. पण काही जे संवेदनशील नेते आहेत जसं आता मदनदादांच्या तिथे जाणीवपूर्वक ही शाळा चालते आणि ती मुलं त्या शाळेत जातात. पण पहाटे 3ला ऊस तोडायला जातात ना ते, तेव्हा कोण सांभाळणार? पहाटे 3 वाजता कुठे शाळा उघडायची आपण? बरोबर. त्यातले प्रॅक्टिकल काही अडचणी आहेत. मला सांगायला चांगलं वाटतं की आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी याच्यावर विचार करतायत आणि आम्ही त्यांच्याकडे मागणी केली आहे की काही कारखान्यांवरती तरी आपण हा प्रयत्न करूया की त्या कारखान्यांवर येणारी छोटी मुलं असतील, त्या कारखान्यांवरती येणाऱ्या महिला असतील, दारू पिऊन मारहाण करणार नाहीत, रेशन त्यांना इथे मिळेल, त्यांना स्तनदा माता असतील तर त्यांना खूप पोषण मिळेल, त्यांना मध्यान्ह मील मिळेल, त्यांना त्यांची मुलं शाळेत नेण्यासाठी एखादी बस असेल, असा एक प्रयोग आपण महाराष्ट्रामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये करून बघण्याचा आम्ही विचार करतोय. आपण जर बघायला गेलो तर गर्भलिंग निदान ज्याबद्दल तुम्ही काम केलं त्याच्यामध्ये तुमचा डायरेक्टली जनतेशी संपर्क येत नव्हता, तुम्ही डायरेक्टली डॉक्टरांना पकडून देत होता. पण जो हा बालविवाह आहे त्याच्यामध्ये काय होत होतं की तुम्ही डायरेक्टली जनतेशी संपर्कात आला. मग तुम्ही खरं तर जे आपली जनता आहे त्यांना समजवण्यासाठी तुम्ही अशा कोणत्या उपाययोजना केल्या? नाही, हे म्हणणं बरोबर नाही की आम्ही जेव्हा डॉक्टर पकडले तेव्हा जनतेशी संबंध नव्हता. तेव्हा जनतेशी संबंध आला म्हणून बालविवाहापर्यंत आम्ही पोहोचलो. तेव्हा जनतेशी संबंध आला म्हणजे मला तुला सांगायला फार चांगलं वाटतंय. आम्ही जेव्हा लेक लाडकी अभियानाची दिंडी काढली आणि ती दिंडी कागलला गेली आणि कागलला सगळ्या शाळा कॉलेजच्या मुलांना, कारण शेवटी बदलणार कोण? तुमची पिढी बदलणार. आता तुझ्या वयाच्या तरुणांना मला सांगितलं पाहिजे, तरुणींना मी सांगितलं पाहिजे, पण शाळा कॉलेजच्या मुलांना आम्ही सगळ्यांना सोबत घेतलं आणि त्यांना सगळ्यांना आम्ही आमचे नंबर दिले आणि अनेक डेकॉय ऑपरेशन त्याच्यानंतर शाळा कॉलेजमध्ये मुलांनी मला फोन करून सांगितलं की ताई इथं होते, ताई तिथं होते. सगळीकडच्या शिवाजी विद्यापीठातल्या NSSच्या सगळ्या मुलांना PCPNDT कायदा माहिती होता 2013ला. पण त्यावेळेला अनेक डेकॉय ऑपरेशन कोल्हापूर जिल्ह्यातली किंवा मला अजून आठवतं की आटपाडीला मी एका कॉलेजवर भाषणाला गेली आणि तिथल्या मुलीनी तिच्या बहिणीचं करून आणलंय ह्याचा फोन करून सांगितलं आणि तिने कम्प्लीट रॅकेट सांगितलं मला कसं आहे ते. आणि त्याच्यानंतर मी म्हसवडमध्ये डॉक्टर पकडला आणि गुन्हा दाखल केला. त्या मुलीला त्याचं श्रेय जातं. ते मुलीचं नाव गोपनीय ठेवलंय आम्ही. आटपाडीच्या कॉलेजमधली आपल्या, मला वाटतं रयतच कॉलेज आहे आटपाडीमध्ये, त्या कॉलेजमधली ती मुलगी होती आणि तिने मी ते फोन नंबर दिलेल्या, मी सातारला पोहोचायच्यात तिचा फोन आला. कालच म्हणाले माझ्या बहिणीचं नेऊन तिच्या सासरच्यांनी करून आणले ते आणि तुम्ही पकडा हा डॉक्टर म्हणाले. तो गुन्हा दाखल झाला.
तर असं नाहीये की थेट लोकांचे ह्याच्याशी संबंध आहे. त्यामुळे आम्ही ज्यावेळेला गर्भलिंग निदानाच्या कायद्याच्या बाबतीमध्ये भूमिका घेतली तर त्यावेळेला आम्ही कायदा थेट चालवला. पण आम्ही ज्यावेळेला बालविवाहाच्या संदर्भात भूमिका घेतली आम्ही एकही गुन्हा दाखल केला नाही. कारण बालविवाह थांबवायचा असेल तर मुलींना हॉस्टेल्स द्यावी लागतील, मुलींना सुरक्षित रस्ता द्यावा लागेल, मुलींना चांगल्या शाळा द्यावी लागतील, शाळेमध्ये चांगले टॉयलेट्स द्यावे लागतील, मुलींना शिकता येईल, कौशल्य निर्माण करता येईल, त्यांचे बालविवाह होणार नाहीत, त्यांना नाही म्हणण्याची क्षमता येईपर्यंत त्यांची ताकद वाढेल, त्यांची आर्थिक क्षमता तयार होईल, याच्यासाठी तुम्हाला व्यवस्था द्यावी लागेल. नुसतंच बालविवाह प्रतिबंधक कायदा आहे म्हणून गेलं आई लग्नात जाऊन उभं राहिलं आणि पोरीचं लग्न थांबवलं असं करता येणार नाही. आणि मग तेव्हा त्यांना आम्ही सांगितलं की तुमच्या मुलीला आम्ही नर्सिंगला घेऊ, तुमच्या मुलीला आम्ही कॉम्प्युटर शिकवू, ब्युटी पार्लरचा कोर्स देऊ, पण तुम्ही मुलीचं लग्न थांबवा. आम्ही अशी 100 लग्न थांबवली, पालकांना सांगून थांबवली आणि त्यांना सांगितलं आम्ही पर्याय देतो ना तुम्हाला, तुमची तरणी तठी पोरगी कशी सांभाळायची त्याची व्यवस्था करतोय आम्ही, तेव्हा तुम्ही असं करू नका. असं जेव्हा आम्ही 53 ग्रामपंचायतींना सांगितलं त्यावेळेला सरपंचांच्या मिटिंगा घेतल्या, ग्रामसभा घेतल्या, तिथे बाल हक्क संरक्षण समिती स्थापन केली, तिथल्या पोलीस पाटलांना सोबत ठेवलं, तिथल्या आशा वर्करनी खूप मोठं काम केलं. कारण सगळ्या आशा वर्करचा बालविवाह होता, त्यांना त्यांच्या दुःख काय आहे ते मुलींना बायकांना माहिती होतं ना. आशा वर्कर ANM सत्ता त्यांची बालविवाह होतं, त्यामुळे ते म्हणायचं आमच्या आयुष्याची राखरांगोळी झाली, आमच्या पोरींची होऊ द्यायची नाही, ताई तुम्ही चांगलं काम करताय, आम्ही तुम्हाला साथ देऊ. तर ते संपूर्ण तालुका आमच्या सोबत उभा राहिला आणि त्याच्यामुळे आम्ही एक पिढीच्या पिढी म्हणजे जेव्हा आम्ही 2,500 मुलींचे 25-25चे गट गावनिहाय केले आणि त्यांना बोलवलं, एक सिंदफणा नावाची आमच्याकडे फार सुंदर नदी आहे, त्या नदीच्या नावाने आम्ही किशोरी मेळावा घेतला आणि आम्ही 2,500 मुलींना कार्यक्रमासाठी बोलवलं तर 4,500 मुली आल्या. म्हणजे एरवी आपल्याकडे कार्यक्रम घेतला 50 जणांना बोलवलं तर 5 येता मारामार, पण तिथे आम्ही 2,500 मुलींना बोलवलं. म्हणजे गरज किती आहे ते लक्षात घे की 2,500 मुलींना बोलवलं तर आमच्याकडे जवळजवळ 4,500 मुली आल्या आणि 4,500 मुलींनी कलेक्टरला सांगितलं. कलेक्टर म्हणाले आपल्याकडे बालविवाह होतो? मुली म्हणाल्या की हो होतो, आमचा झालेला आहे. 20 जणी उभ्या राहिल्या लेकरं काकेत घेऊन 13 वर्षाच्या मुली. आणि मग आम्ही तिथे राज्यस्तरीय जी बाल हक्क संरक्षण आयोग होता त्या आयोगाला बोलवलं आणि त्या 20 जणी त्या आयोगासमोर उभे राहिल्या. म्हणाले हे लेकरू आमच्यावर लादलंय, आम्हीच अजून लहान आहोत आणि आमच्यावरती हे लादलेलं लग्न आहे, आम्हाला मुख्य प्रवाहात यायचं शिक्षणाच्या. आणि त्यांनी स्वतःची पिटिशन त्या आयोगासमोर मांडली. देशातलं हे पहिली वेळ होती की अशा पद्धतीची जनसुनवाई झाली बाल हक्क आयोगासमोर आणि मुलींनी तिथे मांडलं. आणि मग आम्ही 500 मुलींना वेगवेगळ्या प्रकारचं कौशल्याचं प्रशिक्षण दिलं आणि मग त्या ठराव पारित केला मुलींनी. त्यांनी त्यांचा चार्टर तयार केला. सिंदफणा किशोरी मेळाव्यामध्ये जाहीरनामा लिहिला मुलींनी आणि त्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून आज माझं काम संपलेलं आहे. आज ह्या ज्या मुली आहेत त्या आशा वर्कर आहेत, त्या तालुक्यामध्ये आज बालविवाह खूप कमी झालेले आहेत. तसं बालविवाह फार लपून छपून पूर्ण बंद नाही झालेले. कोविडमध्ये सुद्धा मुलींनी फोन केले मला, ताई माझं लग्न ठरलंय थांबवा. आणि अशी लग्न आम्ही 10 कोविडमध्ये थांबवली. आणि त्यावेळेला 25 माणसातच होत होती ना, गपचुपीत लावायची तयारी होती आई वडिलांची. जसं पोरीच पुढाकार घेतात हे कळलं. त्यामुळे तुम्ही जर एकदा मुलींना ती क्षमता दिली आणि मुलांनाही सोबत घेतलं, आम्ही फक्त मुलींना नाही दिलं, आम्ही मुलांची 40 किलोमीटरची पेट्रोल गाडीत टाकून मोठी रॅली काढली, मोटरसायकल रॅली. आणि त्या रॅलीमध्ये पोराने आमच्या टी शर्ट घातले की माझा बालविवाहाला विरोध आहे, लहान पोरीचं माझं लग्न लावाल तर मी नाही करणार लग्न. हे जेव्हा तरुणांनी पुढे येऊन सांगितलं, कारण या देशामध्ये समानता कधी प्रस्थापित होईल? ज्यावेळेला पुरुष म्हणतील की आम्हाला समानता हवी आणि आम्हाला तो स्ट्रेस नकोय, आम्हाला तो ताण नकोय, आम्हाला स्त्रियांना बरोबरीनं घ्यायचंय, आमच्या इतकी शक्ती ताकद बुद्धी त्यांच्याकडे आहे आणि आम्ही मिळून एक युनिट आहोत, आम्ही मिळून अर्धनारी नटेश्वर आहोत, असं जोपर्यंत पुरुष म्हणत नाहीत तोपर्यंत समानता आपोआप प्रस्थापित होणार नाही. आणि ती प्रस्थापित करण्याचं आमच्या मुलींनी ठरवलं. म्हणून आज आमच्या बीडच्या ज्या शिरूर कासार तालुक्यातल्या मुली आणि आमच्या तिथल्या आशा वर्कर आहेत त्या ह्या सगळ्या चळवळीच्या नेत्या आहेत. आता माझं काम सोपं झालेलं आहे. त्यामुळे तिथे बालविवाह होत असेल तर ते फोन करून सांगतात, एखादा लागला तर त्याची पण माहिती देतात मला की ते बघा आपण सांगितलं होतं तरी ते लागलंय लग्न. तिथले ग्रामसेवक सगळे तयार आहेत, कारण ग्रामसेवक त्याचे बालहक्क संरक्षण समिती जे ग्रामीण बालहक्क संरक्षण समिती असते, आमच्याकडे बीडमध्ये प्रत्येक गावात प्रत्येकाला माहिती आहे की बाल हक्क संरक्षण समिती असते. अंगणवाडी ताई त्याची सेक्रेटरी, आमचे ग्रामसेवक त्याचे अध्यक्ष आहेत आणि त्यांची जबाबदारी आहे. बालविवाह होत असेल, मुलीची छड निघत असेल, मुलीचं शिक्षण थांबवत असतील, त्याला जेवायला देत नसतील, त्यांच्या घरामध्ये तिला पाणी आणायला भाग पडत असतील, तो
बालकामगार आहे, सतत पाणी आणायला पाठवायचं लांब लांब किलोमीटर पर्यंत, किंवा तिचे रस्त्याने छड निघत असेल, किंवा एखादीला गायब करले जात असेल, एखाद्याला वाढव वेचायला नेलं असेल आणि शाळेत पाठवत नसतील, तर या सगळ्या बाबतीमध्ये आमचे ग्रामसेवक आणि आमच्या अंगणवाडी ताई तिथे भूमिका करू शकतात. त्यामुळे प्रत्येक गावामध्ये बाल हक्क संरक्षण समिती आहे. त्या संरक्षण समितीचं हे काम आहे की गावात आणि गावाच्या शिवारात जी छोटी बालकं आहेत त्यांच्या हक्काचं संरक्षण होते की नाही बघणं. त्यामुळे आता आम्ही मागणी करणार आहे सातारा जिल्ह्यात पण, की शिवारात जर ऊसतोडीला टोळी आली असेल तर त्यांची बालकं शाळेमध्ये जातील हे बघणं, हे त्या गावच्या ग्रामसेवक आणि अंगणवाडी ताईची जबाबदारी आहे की त्यांना पोषण देणं, त्यांचं शिक्षण होते असं बघणं आणि ते वाढव वेचायला नेणार नाहीत याची काळजी करणं. मग ते बीडचे असतील, पण आपल्या जिल्ह्यात आलेत, आपल्या राहण्यात आलेत, आपल्या शिवारात आपली सेवा देत आहेत, तर आपण त्यांची काळजी घेतली पाहिजे. त्याच्यानंतर ताई तुम्ही ज्या ह्या बैठका घेत होता, आशा सेविका असतील, त्यानंतर किशोरवयीनचं जे तुम्ही मुलींचे गट तयार केले होते, तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा एक इन्सिडेंट झाला होता जो की तुम्ही पुस्तकामध्ये नमूद केलेला आहे. सारिका नावाच्या एक महिला होत्या की ज्यांनी आश्रमामधला एक गैरप्रकार उघडकीस आणला होता. नक्की ते प्रकरण काय होतं? जर मुली असतील त्या आश्रम शाळेमध्ये, जाणीवपूर्वक तिथे महिला कर्मचारी ठेवल्या पाहिजेत, पण त्यांच्याऐवजी खूपदा पुरुष कर्मचारी शिक्षक ठेवले जातात आणि गैरप्रकार होतात असं आम्ही निदर्शनाला आणलं. म्हणून 46हून अधिक इथे आश्रमशाळा होत्या, त्या सगळ्याची आम्ही माहिती काढायला लावली. पण या सगळ्याच्या संदर्भात आम्ही तो मुद्दा रेकॉर्डवर आणला, गुन्हा दाखल केला आणि पॉक्सो खाली पण म्हणजे बाल लैंगिक अत्याचार कायद्याखाली समाज कल्याण अधिकाऱ्याला सांगून ही सगळी प्रक्रिया आम्ही घडवून आणली. त्याच्यामध्ये गुन्हा दाखल झाला, त्या शाळेवरती कारवाई करण्यात आली, ते शिक्षक निलंबित झाले आणि त्या सगळ्याच्या संदर्भाने म्हणजे एकदा तुम्ही जाणीव दिलीत एखाद्या कर्मचाऱ्याला, व्यक्तीला, आणि ती संवेदनशील असेल तर ती पुढे येऊन त्या संदर्भामध्ये साक्षीदार म्हणून उभी राहते. तो गुन्हा नाहीसा करण्यासाठी ती स्वतःच्या अंगावर ते झेलते आणि ती त्याची किंमत पण मोजते. आपल्या देशात फार वाईट आहे हे की अशा पद्धतीने न्यायाच्या बाजूनी उभं राहणाऱ्या माणसाला खूप त्याचा छळ केला जातो. त्याची किंमत ह्या आमच्या कार्यकर्तीला खूप मोजावी लागली, ह्याचं मला दुःख आहे. पण हे प्रकार तिथे बंद झाले, तिथे वचक निर्माण झाला. एक आपण घरी सुरक्षित नाहीत म्हणून आश्रम शाळेत नेऊन ठेवलं आणि तिथं पण जर सुरक्षित नसतात तर मग मुलींनी जायचं कुठे? बरोबर. तर आश्रमशाळा पण सुरक्षित असायला पाहिजे, ही आमची भूमिका होती आणि म्हणून आम्ही हा गुन्हा दाखल केला होता. त्याच्यानंतर ताई तुम्ही लोकांमध्ये जनजागृती पसरवण्यासाठी भरपूर प्रकार तुम्ही ट्राय करून बघितले. त्याच्यामधला एक प्रकार होता की पथनाट्य आणि चित्रपट. तर तुम्ही याचा वापर कसा केला लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी? कारण याच्या संदर्भातलं मौन कसं तोडावं, लोकांशी जाऊन संवाद कशा साधावा हे आम्हाला कळत नव्हतं. डायरेक्ट आपण जर बालविवाहावर बोलायला गेलो तर लोक मारतील किंवा भांडणं करतील की आमच्या पोरीचं आम्ही लग्न करू, तुमचं काय जाते. आणि डायरेक्ट कायदा केलं तर लोक आमच्या विरोधात जातील की आपल्याला जो लोकांच्यात बदल घडवायचा, आपल्याला कायद्याचा बडगा कधी वापरायचा, ते शेवटचं रिसॉर्ट आहे. पण आम्ही मग असं ठरवलं की आपण ह्या विषयावर सिनेमा काढू. आणि त्या दरम्यान जालनेमध्ये एक प्रकार घडला होता आणि त्याची एक स्टोरी आमच्या कैलास जाधवची त्यांनी कार्यकर्त्यांनी शेअर केली होती की अशी अशी स्टोरी आहे आणि आजींनी त्या मुलीला वाचलं आणि ती मुलगी परत शाळेत आली आहे, अशी ती स्टोरी होती. मग आम्ही त्या स्टोरीच्या आधारे एक सिनेमा काढला आणि मग आम्ही असं ठरवलं की ह्या सिनेमाचे, त्या सिनेमाला आमच्याकडे पैसे नव्हते आणि मग ज्यांच्या बरोबर आम्ही काम करणार होतो त्यांना आम्ही म्हटलं द्या सिनेमा काढायला आम्हाला थोडे पैसे. तर ते म्हणाले नाही, आम्ही सिनेमाला पैसे नाही देऊ शकत, पण आम्ही शो केलेत तर शोचे पैसे देऊ शकतो. म्हटलं मग शो इन्शुअर करा. ते म्हणाले 100 शो दिले, त्या तालुक्यात 100 शो करा. मग आम्ही हिशोब घातला की चला म्हटलं प्रोडक्शनचे जेवढे खर्च येईल 100 शोतनं निघाले तर निघाले, नाही तर थोडेफार बेअर करू असं म्हणून आम्ही कार्यकर्त्यांनी मिळून इन्व्हेस्टमेंट केली आणि दप्तर नावाचा आम्ही 30 मिनिटाचा सिनेमा पहिला काढला. त्याचे 90 शो आम्ही रिक्षातनं मोठा टीव्ही घेऊन जायचो आणि तो शो गावात, ग्रामपंचायतीत, अंगणवाडीच्या दारात असे ठिकठिकाणी लावायचो. तिथे लाईट खूप जायची म्हणून आम्ही इन्व्हर्टर पण ठेवला त्याच्यामध्ये आणि मग गाडीतल्या त्या बॅटरीला रिक्षाच्या ते टाकायचो लाईन आणि तो सिनेमा दाखवायचो. आणि मग तो सिनेमा दाखवल्यावर म्हणायचे बरोबर आहे, म्हणायचे असं लग्न करणं चुकीचं आहे, मग ते आजीचं बरोबर आहे, मग ते सरपंच का असा वागला. तो सिनेमा तू पाहिला असेल तर त्यातल्या प्रत्येक कॅरेक्टरवर मग त्यांच्यामध्ये गावात चर्चा सुरू झाली आणि मग आमची एक ओळख निर्माण झाली आणि मग त्या सिनेमाच्या निमित्ताने आमची चर्चा सुरू झाली आणि मग हे करणं चुकीचं आहे म्हणत आणि काही पालक पुढे आले आणि ते म्हणाले आमच्या मुलीचं आम्ही लग्न लावणार नाही असं म्हणून जो पालक पुढे आला त्या पालकाचा मोठा आम्ही बॅनर लावला
त्यांच्या आजोबांचा वडिलांचा बॅनर लावला की मी बदलतोय तुम्ही पण बदला, असे आम्ही बोर्ड लावले आणि मग हळूहळू या विषयाला कोंडी फुटली. त्यामुळे सिनेमा, नाटक, पथनाट्य, डॉक्युमेंटरीज हे फार महत्वाचा रोल करतात. इव्हन कीर्तन, प्रवचन हे पण खूप मोठा रोल करतात, कारण आपल्याकडचे ही पारंपरिक माध्यम आहेत समाज प्रबोधनाची, आणि ती आपण जर प्रभावीपणे वापरली तर ती खूप मदत करतात आणि आम्ही सातत्याने त्याचा वापर करतोय. म्हणजे दप्तर हा आमचा पहिला नाहीये, त्याच्याही आधी आम्ही तिच्यासाठी असे बरेच छोटे छोटे 20 मिनिटाचे 32 मिनिटाचे असे बरेच छोटे छोटे लघुपट काढले आणि लघुपट लोक खूप छान पद्धतीने बघतात. आता आम्ही ते थोडंसं, आता पॉडकास्ट तुमचा आहे पण आम्ही आता छोट्या छोट्या रील्स पण करतोय. त्या छोटे छोटे त्यातले काही टॅगलाईन्स काढून त्याचे इन्स्टावरती टाकण्यासाठी काही पोस्ट तयार करतोय. तर मला असं वाटतं की समाज माध्यमाचा जर सकारात्मक चांगला उपयोग केला, युट्यूब चॅनलचा जर उपयोग केला, फेसबुकच्या माध्यमातून लोकांच्या घरात डायरेक्ट त्यांच्या मोबाईलवर आपण पोहोचू शकतो, तर या पद्धतीचा समाज, आणि कारण आता तुम्ही असं जाऊन बोलून बसून भाषण घेऊन लोकांना जमवून ही पद्धत आता बदललेली आहे. आता पोस्टर्स असेल, तुमचा विचार असेल, तुमचं पॅम्फलेट असेल, तुमची म्हणणं असेल, ते सगळं तुम्ही मेसेजेसच्या माध्यमातून, चित्राच्या माध्यमातून, छोट्या छोट्या रील्सच्या माध्यमातून लोकांना सांगितलं तर तुम्ही थेट लोकांच्या पर्सनल लेवलवरती जाऊन त्यांच्याशी संवाद साधू शकता आणि त्याचा आपण मॅक्झिमम वापर केला. त्याच्यानंतर आम्ही बरेच सिनेमे काढले. आमच्या दप्तरला मला सांगायला आनंद वाटतो की दप्तरला 1,70,000हून अधिक जास्त व्ह्युअर्स आहेत युट्यूबवरती. आम्ही युट्यूबवरती नंतर टाकली, आम्ही त्याचे आधी शो केले तिथे 53 ग्रामपंचायतींमध्ये, आणि त्याला दिल्ली इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये पहिल्या ज्या काही हजार सिनेमे तिथे आले होते जगभरातून, त्यातल्या 30 सिनेमामध्ये दप्तर दाखवली गेली आणि दप्तरला नंतर आमच्या त्या दिल्लीच्या ह्याच्यामध्ये शो केसिंग करणारी फिल्म म्हणून मान्यता मिळाली. त्यामुळे त्या सिनेमापासून नंतर मग आम्ही पंख फुटलेली मुलगी नावानी 5 मिनिटाची फिल्म केली, त्याला इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाला आम्हाला. त्यामुळे ह्या माध्यमाचा तुम्ही पॉझिटिव्ह वापर केला तर जगभरामध्ये त्याचं कौतुक होतं आणि त्याचा जो उपयोग आहे तो करता येतो, हा अनुभव घेतला. त्यामुळे आम्ही परफॉर्मिंग आर्ट तेवढंच नाही, पथनाट्य, VT स्टेशनवर आम्ही केलेली आमची फ्युजन संगीत नाटकं असतील, त्या सगळ्याची आमची स्ट्रीम, त्या आमच्या मुली, आणि त्या निमित्ताने आमच्या मुली तयार होतात. मुलं जे आमच्यासोबत काम करतात त्यांना हा कॉन्फिडन्स येतो, त्यांना विजिबिलिटी येते. जेव्हा ते डायलॉग म्हणतात, बोलतात, त्यावेळेला ते विचार करतात, त्यामुळे तेही व्यक्ती म्हणून तयार होतात. त्यामुळे ती पण टीम आमची त्याच्यामध्ये काम करणारी खूप प्रभावी आहे आणि खूप चांगल्या प्रकारे काम करतात. बीडमध्ये जेव्हा तुम्ही किशोरवयीन मुलींचं पथनाट्य बसवलं होतं, तर त्या दरम्यान तुम्हाला काय अनुभव आले होते? ती फिल्म पहिल्यांदा आमच्या शिरूर कासारच्या मुलींनी पहिल्यांदा जिल्ह्याचं ठिकाण बघितलं, पहिल्यांदा हॉटेलमध्ये गेल्या, जेवल्या, त्या पद्धतीचं त्या स्टेजवर पथनाट्य कशाला म्हणतात, मोठ्या मोठ्या दणक्या आवाज आहेत आमच्या मुलींचे, शिवारातले आवाज आहेत ते शेतकऱ्यांच्या पोरींचे, आणि त्या एकदम जोरात, म्हणजे त्यांना माईक बिकची गरजच वाटली नाही कधी आम्हाला, इतकं छान करायच्या. आणि त्यांनी पहिल्यांदा आमच्या सोबत त्या आल्या तिथे, त्यांनी तिथं अशी ती आईस्क्रीम पार्लरमध्ये आम्ही त्यांना घेऊन गेलो, ते खाली आईस्क्रीम पार्लर वरती ते हॉटेल होतं जेवायला, तर तिथल्या छोट्या छोट्या मुलांनी आमच्या नाटकात काम करण्याची हे चित्रात लावलेली सगळी आईस्क्रीम ते जे दिसते ते सगळं आहे इथं, तर म्हटलं हो आहे. मग म्हणायचं खायचं आपण, म्हटलं हो खायचं. त्यांनी आयुष्यामध्ये पहिल्यांदा या पद्धतीचं जीवन अनुभवलं होतं. म्हणजे छोटे छोटे आनंद मुलं त्याच्यापासून दारिद्र्यामुळे वंचित राहतात, गरिबीमुळे वंचित राहतात, इंटेरियर भागात, आपण ग्रामीण भागात राहतो त्यामुळे यापासून वंचित राहतो, आणि तो आनंद जेव्हा मिळतो त्यावेळेला तो त्यांच्या आयुष्यामधला टर्निंग असतो. त्यामुळे आम्ही तो प्रयत्न केला आणि ती सगळी लेकरं आजही मोठी झालीत, आता तरुण झालेत, पण त्यांना तो छोटासा जो आनंद आमच्यामुळे मिळाला होता, त्यामुळे आम्ही त्यांच्या कायम स्मरणात राहिलो आणि त्यांच्या स्मरणात आम्ही आहोत, ह्याचा आम्हाला आजही आनंद आहे. त्याच्यानंतर ताई, तुम्ही किशोरवयीन मुलींचा जो ग्रुप तयार केला होता, त्यांना निवडलं होतं आणि तुम्ही सातारला त्यांना प्रशिक्षण दिलं होतं, तर नक्की त्या मुलींचा अनुभव काय होता? त्या 20 मुली आज आमच्या ठिकठिकाणी कोविड वॉरियर म्हणून, कोविडच्या काळात त्यांनी म्हणजे प्रशिक्षित सिस्टर्स म्हणून नोकरी केली, आणि आज त्यातल्या अनेक मुली आमच्या 30-40 हजार रुपये पगार घेत आहेत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. म्हणजे ज्या 7वी नापास आल्या होत्या त्यानंतर त्यांनी पहिला कोर्स केला, कोर्स करून नोकरी केली, नोकरी करत त्यांनी 12वी पूर्ण केली, मग ग्रॅज्युएशन पूर्ण केलं, मग GNM झाल्या, आणि त्यातल्या काही मुली आता चांगल्या सिस्टर्स म्हणून चांगले स्वतःचे आयुष्य वेगळ्या अनुषंगाने घडवत आहेत. स्वतःचे बालविवाह त्यांनी थांबवले, आणि त्यातली जी एक कार्यकर्ती तर आमची आहे ती आता पूर्ण वेळ आमची कार्यकर्तीसारखी काम करते, त्याच वेळेला ती नोकरी करते, आणि त्यावेळेला तिने स्वतःचं लग्न थांबवलं, आज ती नव्याने लग्नाचा विचार करते. मला असं वाटतं की एक मिळालेलं आयुष्य अधिक सुंदर करण्याचा निर्णय अजून काय असू शकतो, की आज ज्या आई वडिलांनी तिचं जबरदस्तीने लग्न करवलं होतं त्या आई वडिलांच्यासाठी ती आज खस्ता खाते,
आजीचं डोळ्याचं ऑपरेशन करून आणते, आईची तब्येत बरी करते, वडिलांना पाठबळ म्हणून उभी राहते, बहिणींच्या लग्नासाठी पैसा वडिलांना पुरवते. एक मुलगा अजून काय करतो? मुलगा 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 पाहिजे म्हणतात, ते जे मुलगी करू शकते ते मुलगा करू शकतो, तर मुलगाच पाहिजे हा हव्यास नको, ही मानसिकता त्या घराची तर नक्कीच झाली असणार, कारण त्यांची मुलगी उभी आहे आज त्यांच्यासाठी. जिचं लग्न जबरदस्तीनं तुम्ही 13 वर्षाची असताना लावलं होतं, ती मुलगी आज 30 वर्षाची झाली तरी आता ती लग्नाचा विचार करायला लागली, की आता मला नव्याने लग्न करायचंय असं आता ती म्हणायला लागली. आता तिच्या चॉईसने ती लग्न करेल, पण आतापर्यंत ती माहेर घरासोबत उभी राहिली आणि पुढे पण ती माहेर घरासोबत उभी राहणार, कारण तिला हा विचार पोचलेला आहे तिच्यापर्यंत. त्यामुळे मुलगी म्हणून ती वेगळं काही करणार नाही. त्यामुळे अशा अनेक जणींच्या स्टोरीज सांगता येतील. म्हणजे आता आमच्याकडे जी उस्मानाबादहून मुलगी आली, तिचं तिने लग्न, तिची आई मतिमंद होती, वडील दारुडा होता, त्यांनी 2 लाख रुपये घेऊन तिचं लग्न ठरवलं होतं. तिने तिच्या मावशीला फोन केला, तिच्या मावशींनी तिला इथे आणली आणि आम्ही मग तिला बाल न्याय मंडळासमोर उभी करून तिला बालकांच्या असणाऱ्या हॉस्टेलवर ठेवलं. 76% मार्क पाडून ती 10वी झाली आणि आज स्टेनोग्राफीचा ती ITI मध्ये कोर्स करते. मला असं वाटतं की थोडीशी मदत हवी असते, थोडीशी पुश हवा असतो, थोडस क्रिटिकल ज्या वेळेला होतं त्यावेळेला मदत हवी असते, आणि ती जर तुम्ही दिलीत तर मुली नाही म्हणण्याच्या टप्प्यात येतात आणि योग्य निर्णय करण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण करू शकतात. आणि येणाऱ्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने सार्वजनिक गणेशोत्सव हा सामाजिक प्रश्नांचं भान निर्माण करणारा साजरा करा, अशी शुभेच्छा देते.